मित्रांनो, आजचा पॉडकास्ट तुमच्या आयुष्याला वळण देणारा ठरणार आहे. 4 देशांमध्ये 40 वर्षांचा अभ्यास करणारे प्रसिद्ध डॉक्टर मोहन अस्वल आज आपल्यासोबत आहे. त्यांनी शोधलेली मानवी शरीराची अद्भुत रहस्य ऐकून तुम्ही थक्क व्हाल. तुम्हाला माहीत आहे का, तुमच्या शरीरातील एक छोटासा बदल तुमचे आयुष्य 20 वर्षांनी वाढवू शकतो. आजकालच्या तरुणांना डायबिटीज, बीपी, हार्ट अटॅक का होतात आणि सर्वात महत्त्वाचं, हे आजार औषधांशिवाय कसे बरे करता येतील. या एपिसोडमध्ये तुम्ही शिकाल निरोगी कसं राहता येईल आणि औषधांच्या गुलामगिरीतून मुक्ती कशी मिळेल. शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि इथे तुम्हाला दाखवतो अमेरिकेतील गोष्टी आपल्या मराठमोळ्या स्टाईलमध्ये. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर मोहन अस्वल. यांनी एक हॉलिस्टिक आरोग्य पद्धती वापरून त्यांची औषधं बंद केली, त्यांच्या बीपी आणि शुगरच्या लेवल्स नॉर्मल आणल्या आणि वयाच्या 73व्या वर्षी हाफ मॅरेथॉन म्हणजे 20 किलोमीटर रेससुद्धा धावली. चला तर मग जाणून घेऊयात त्यांच्या रिजेनेटिव्ह हेल्थ सोल्युशनची ही आरोग्यदायी गोष्ट. वेलकम टू अमेरिकन भाऊ पॉडकास्ट डॉक्टर मोहन. नमस्कार. नमस्कार, थँक्यू सो मच. तर आपण थोडक्यात ह्या स्टोरीची पार्श्वभूमी जाणून घेऊयात. तुम्ही अचानक हे ठरवलं का की वयाच्या 73व्या वर्षी हाफ मॅरेथॉन पळायची? नाही, मी अचानक नाही ठरवलं. त्याच्या मागे 30 वर्षाचा अभ्यास होता. म्हणजे 30 वर्षानंतर मला अशी अनुभूती झाली की आपल्याला एका पर्टिक्युलर स्टेजला एन्ड्युरन्सची खूप जरूर आहे. आणि एन्ड्युरन्स जर वाढवायचा असेल तर त्याला 3च मार्ग आहेत, म्हणजे कॉमन, की एक तर रनिंग करणे किंवा सायकलिंग करणे किंवा स्विमिंग करणे. दीज आर द 3 कॉमनेस्ट वन्स. आउट ऑफ दॅट म्हणजे त्याच्यापैकी रनिंग हे फारच सोपं आहे करायला. स्विमिंग आपल्याला बऱ्याच लोकांना येत नाही, जमत नाही. स्विमिंग पूल लागतो वगैरे. लॉंग डिस्टन्स करू शकत नाही कारण छोटे असतात पूल्स वगैरे. आणि सायकलिंग पण एवढं कॉमनली करू शकत नाही. डेंजर्स असतात सायकलिंगमध्ये. पडला, स्पेशली ओल्ड पर्सन फॉल्स डाऊन, म्हणजे एक म्हातारा माणूस जो पडला, फ्रॅक्चर झालं, मेजर फ्रॅक्चर, तर मोठा प्रॉब्लेम आहे. तर रनिंग इज द बेस्ट वन आउट ऑफ दिस आणि इट इज नॅचरल टू द बॉडी. त्यामुळे मी ठरवलं की रनिंग आपल्याला करायला पाहिजे. आणखीन त्याच्यामध्ये मला ते असं वरूनच मला गोष्टी झाल्यासारखं असं वाटतं कधी कधी, की माझ्या आयुष्यामध्ये काही लोक आले, म्हणजे आमचे सॅटर्डे रन क्लबचे जे काही लोक आहेत ते माझे मित्र झाले ते ऑस्टिन मध्ये आल्यावर. आणि त्यांच्याकडे बघून मी विचार केला की अरे बापरे, आपल्याला हे तर आपल्याला कधी सुचलं नव्हतं की आपल्याला रनिंग करायला पाहिजे. म्हणून मी याच्या अगोदर तुम्ही कधी धावले नव्हते? ह्याच्या अगोदर मी कधीही धावलेलो नाही. इव्हन चालायचं पण मला कंटाळा येत. म्हणजे माझी बायको मला धक्के मारून बाहेर काढायची की चालायलाच पाहिजे म्हणून. पण जेव्हा हे मला इन्स्पिरेशन मिळाली काही मित्रांच्याकडून, त्यावेळेला मी ठरवलं की आपण बघूया करून, असं मी विचार केला. आणि मग त्यानंतर बरोबर 1.5 वर्षापूर्वी मी घरातल्या घरात धावायला सुरुवात केली. आणि ती पण फक्त आठवड्यातून एकदा मी घरातल्या घरात धावायला सुरुवात केली. फक्त एकच काम केलं की दर आठवड्याला धावायचं. एक टाइम ठरवायचा की मी शनिवारी सकाळी इतक्या वाजता धावणार. त्यावेळेला मी फक्त धावायला सुरुवात केली. पहिल्यांदा फक्त 5 मिनिटं, 10 मिनिटं याप्रमाणे मी घरात धावायला सुरुवात केली. असं 6 महिने लागले मला की घरातच धावत होतो मी. आणि एकदाच फक्त त्याच्या आधी घरातल्या घरात मी 7 मैलापर्यंत पोहोचलो घरातच, पण एकदाच फक्त. नाहीतर मी 3.5 मैलापर्यंत घरात धावत होतो दर आठवड्याला. घरात धावणं म्हणजे तुम्ही ट्रेडमिलवर का? नाही, ट्रेडमिल वरती धावण्यात माझं अपोजिशन असं आहे की ट्रेडमिल वरती आपण स्पीड चेंज नाही करू शकत सारखा. व्हेअरएज नॅचरल माणूस कधी धावतो तेव्हा कधी तो हळू धावतो, की जरा काही दम लागला तर तर हळू धावतो, नाही तर जोरात धावतो. असं करत करत माणूस पुढे जातो. तर माझी एक फिलॉसॉफी आहे त्या बाबतीमध्ये, की आणखीन ती पण मी माझ्या मित्रांकडूनच शिकलेलो आहे. ह्युमन बॉडी इज अ अमेझिंग मशीन. इट विल रिस्पॉन्ड टू द चॅलेंज प्रोव्हाइडेड यू रिलॅक्स, रेस्ट अँड ब्रिंग इट बॅक टू ओरिजिनल कंडिशन. म्हणजे तुम्ही असं जर तुम्ही कन्सिस्टंटली केलं की पुढच्या वेळेला, किंवा अगदी पुढच्या वेळेला नाही, 2-3 वेळेला तुम्ही थोडंसं जास्ती करायचं. एकदा बॉडीला थोडंसं नज करायचं, म्हणजे ते आपोआपच होतं. कारण 3दा जर तुम्ही एक पर्टिक्युलर डिस्टन्स जर तुम्ही गेला तर तुम्ही 4थ्या वेळेला तुम्हाला बॉडीच सांगेल की अजून मी करू शकतो म्हणून. मग ते थोडंसं एक्स्ट्रा केलं, परत रेस्ट घेतली, नेक्स्ट टाइमला जास्ती केलं. असं करत करत मी कधी हाफ मॅरेथॉन केली हेच माझ्या लक्षात नाही आलं. त्यामुळे आता ही 2री मॅरेथॉन केली मी गेल्या संडेला. वा,
वा, व्हेरी नाईस. तर आता थोडंसं आपण थोडंसं स्टोरीला मागे नेऊयात आणि जाऊयात तुम्ही महाराष्ट्रातून कुठून आणि शिक्षण कुठे झालं? महाराष्ट्रामध्ये मी शाळेमध्ये मालवणला होतो. अच्छा. हां, मालवण कोकणामध्ये, साऊथ कोकणामध्ये आमचं गाव अगदी समुद्रकिनाऱ्याच्या वा वा. जवळ जवळ घर होतं. माझे वडील गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये होते आणि ते पण डॉक्टर होते. आणि मी त्यानंतर ते सावंतवाडीला मूव्ह झाले. सावंतवाडीपासून बेळगाव अगदी जवळ होतं, त्यामुळे मी बेळगावच्या मेडिकल मेडिकल कॉलेजमध्ये कॉलेज. गेलो. आणखीन तिथे मला मेरिट सीट मिळाली होती. वा वा. आणखीन त्यानंतर मी मुंबईला पोस्ट ग्रॅज्युएशनला गेलो. त्यानंतर इंग्लंडला गेलो. आणखीन मग नंतर इंग्लंडची पोस्ट ग्रॅज्युएट केली. मग त्यावेळेला आयर्लंडची पण केली. मग अमेरिकेत आलो. अमेरिकेत पोस्ट ग्रॅज्युएट एक्झाम केली. आणखीन अमेरिकेमध्ये मी 30 वर्ष प्रॅक्टिस केली. 25 इयर्स. या. 3 देशांमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन, येस. UK, आयर्लंड आणि अमेरिका. हो, आणि करावंच लागलं. वा. तर जेव्हा तुम्ही हे जॉब करत होते तेव्हा मेडिकल फील्डमध्येच म्हणजे हो, प्रॅक्टिसच म्हणता येईल तुम्हाला का नाही? हां, नाही तसं नाही, रेसिडेन्सी. ओके. 1987 पर्यंत म्हणजे इंग्लंडमध्ये मी गेलो. आता मुंबईमध्ये पण रेसिडेन्सीजच केल्या. म्हणजे 1975 पासून ते 80 पर्यंत मुंबईमध्ये रेसिडेन्सीज केल्या 5 वर्ष. त्यानंतर इंग्लंडमध्ये 80 पासून 86 पर्यंत मी रेसिडेन्सी केली 6 वर्ष. म्हणजे जवळजवळ 11 वर्ष रेसिडेन्सी केली. रेसिडेन्सी इज व्हेरी हार्ड, भयंकर काम असतं आणि रात्रंदिवस काम करायला आणि लागतं. पैसाही एवढा नसतो. नाही, पैसा एवढा नसतो, पण इंग्लंडमध्ये यू कॅन सर्व्हाइव्ह ऑन इट. लॉंग स्टोरी शॉर्ट, 91 मध्ये आले US मध्ये. हां, बरीच वर्ष. म्हणजे त्याच्यामुळे काय झालं माहिती आहे का, इतक्या वेळा अभ्यास करायला लागला. सगळ्या परीक्षेला परत बायोकेमिस्ट्री पहिल्यापासून वाचा, परत फिजिओलॉजी पहिल्यापासून वाचा, परत पहिल्यापासून सगळं वाचा. त्याच्यामुळे एकदम डोक्यामध्ये भरलं पाहिजे की संबंध बॉडी कशी चालते हे एक्झॅक्ट मला तुम्ही रात्री झोपेतून उठवलं तरी सांगेल मी कुठल्या ऑर्गनचं फंक्शन काय आहे आणि कसं काय काम करतं ते. अभ्यासात इतका झाला. तर आता तुम्ही स्वतःचा दृष्टिकोन ह्या सगळ्या गोष्टींबद्दलचा जो होता, वेस्टर्न मेडिसिनचा जो फोकस आहे आपल्या ह्या वेस्टर्न कंट्रीजमध्ये, तो थोडासा तुम्ही रिएडजस्ट केला आणि तुम्ही एक होलिस्टिक दृष्टीने या सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा एक नवीन विचार केला. त्यामध्ये तुम्ही स्वतःवर एक्सपेरिमेंट्स पण केले. आता आपण त्याच्याबद्दल जरा ऐकूयात. मी ज्या वेळेला 40 वर्षाचा होतो, म्हणजे 1991 मध्ये मी इकडे आलो, तोपर्यंत मी 16 वर्ष रेसिडेन्सी केली होती. रेसिडेन्सी इज व्हेरी स्ट्रेसफुल, म्हणजे फिजिकली स्ट्रेसफुल अँड ऑल्सो मेंटली. बिकॉज ज्या वेळेला तुम्ही हेल्थ केअरमध्ये असता त्यावेळेला पेशंट, तुम्ही क्रिटिकल मिस्टेक नाही करू शकत कधी. तुम्ही क्रिटिकल मिस्टेक जर केली तर दॅट इज रिअली टेकन व्हेरी सिरियसली. त्यामुळे यू हॅव टू बी फोकसिंग कंटिन्युअसली, यू हॅव टू बी ऑन युअर टोज की कुठे मिस्टेक नाही होते ना आपल्याकडून म्हणून. आणि त्यातून मी ॲनेस्थेशियामध्ये गेलो. तर ॲनेस्थेशिया इज द मोस्ट स्ट्रेसफुल ब्रँच ऑफ ऑल ब्रँचेस. म्हणजे सुइसाइड रेट इज मॅक्सिमम अमंग ॲनेस्थेशिओलॉजिस्ट. अच्छा, डॉक्टर सगळ्या डॉक्टर्समध्ये ॲनेस्थेशिओलॉजिस्ट मध्ये सुइसाइड रेट इज द हायेस्ट. हाय प्रेशर, बिकॉज ऑफ स्ट्रेस. ज्या वेळेला त्या स्ट्रेसमधून माणूस जात असतो त्यावेळेला जर वर्क प्लेस रिलेशनशिपचा जर स्ट्रेस झाला आणि त्याच वेळेला जर घरामध्ये स्ट्रेस झाला तर तो माणूस कम्प्लीटच खलास होऊन जातो. म्हणजे जिकडून तिकडून जर त्याच्यावरती कोसळलं तर तो ही कॅनॉट कॉन्सन्ट्रेट. म्हणजे त्यावेळेला कॉन्सन्ट्रेट जर करायला लागला तर त्याला हा विचार तो विचार येते आणि रात्री झोप नाही झालेली, कारण 24 तास कधी कधी काम म्हणजे बहुतेक त्या ॲनेस्थेशिओलॉजिस्ट जे ड्युटी करतात ते प्रिव्हियस डे मॉर्निंगपासून फॉलोईंग मॉर्निंगपर्यंत 24 तासाची ड्युटी असते. आणखीन पायलअप होत असतात केसेस वन आफ्टर अनदर. आणखीन आम्ही ज्या हॉस्पिटलमध्ये काम करत होतो तिथे निओनेटल युनिट होतं, बेरियाट्रिक युनिट होतं, आणखीन ओपन हार्ट सर्जरी होती. म्हणजे सगळंच एका ठिकाणी होतं. म्हणजे अशा फेजमधून मी गेलेलो आहे. आणि ट्रोमा म्हणजे गनशॉट वुंड. आणि मी फ्लिंटमध्ये काम करत होतो, विच इज द फ्लिंट मिशिगन इज द ट्रोमा कॅपिटल ऑफ द होल युनायटेड स्टेट्स. म्हणजे तिकडे एवढे रोज दर 2-3 दिवसांनी गनशॉट वुंड, स्टॅब वुंड हे रोजचं आमचं काम, बरं का. की 5 मिनिटामध्ये डायरेक्टली ऑपरेटिंग रूम मध्ये पोचला माणूस, म्हणजे सगळीकडून ब्लिडिंग होत आहे. अशा परिस्थितीत
आपण आता पडलेलो असतो 5 मिनिटं, तर डोळा लागला बरोबर धाव 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 धाव, इकडे ब्लड लाव, हे कर ते कर ते कर. म्हणजे यू हॅव टू गो थ्रू सच अ ट्रिमेंडस स्ट्रेस दॅट you have to become something, which we have got to have some kind of a spiritual background, then only you can do it. Philosophical, like coolly if you want to do it. तर लॉंग स्टोरी शॉर्ट, स्ट्रेसमुळे, ह्या स्ट्रेसमुळे, ज्या वेळेला स्ट्रेस असतो आणि झोप होत नाही, त्यावेळेला माणसाचा भुकेवरचा कम्प्लीट फार परिणाम होतो. तुम्हाला सारखं भूक लागते, मग तुम्हाला कॉफी प्यावीशी वाटते, तुम्हाला मधून कधी वेळ मिळेल तेव्हा तुम्ही खाता, त्यामुळे तुमचं वजन वाढायला लागतं. माझं तसंच झालं बेसिकली, की ज्या वेळेला मी हर्ली मेडिकल सेंटरमध्ये होतो त्यावेळेला ॲक्च्युली माझे सगळे पॅरामीटर्स वरती जायला लागले. माझं ब्लड प्रेशर वाढायला लागलं, माझं A1C वाढला, माझं वजन वाढायला सुरुवात झाली. तर त्यावेळेला मी वर्ष 55 होतो, त्यावेळेला मी हॅड टू टेक अ ब्रेक. मी ब्रेक घेतला. म्हणजे आय क्विट दॅट जॉब विच वॉज अ स्ट्रेसफुल जॉब अँड आय स्टेड होम फॉर 1 year and 8 months. I took complete relaxation झालं आणि I took a lighter job after that. But in that process of stress माझे सगळे पॅरामीटर वरती गेले. माझं वजन खूप वाढलं. 180 pounds वजन झालं माझं. 150 pounds असायचं त्याचं 180 pounds, 30 pound वजन वाढलं. आणखीन दॅट टाइम आय सेड दॅट दॅट आय हॅव टू डू समथिंग अबाउट इट. म्हणजे लाईक I have got to change the way I was exploring what can be done. Just like millions of people are exploring. Apart from हे तुमचे जे पण असं मेजर काही हेल्थ इश्यू होतं का तुम्हाला? नाही. नो मेजर हेल्थ इश्यू त्यावेळेला. म्हणजे असं दीज आर ऑल प्रिकर्सर्स ऑफ मेजर इश्यूज. जर त्यावेळी जर मी काही रिव्हर्स केलं नसतं तर मी आत्तापर्यंत मी काय असा राहिलो नसतो. ऑर्डिनरी 72-73 इयरची जी लोक असतात तसा मी झालो असतो. की लिमिटेड ॲक्टिव्हिटीज, ओल्ड टाईममध्ये जगायचं. पहिले ऐसा था, हम लोग ऐसे थे, वैसे थे, पुढे काही नाही. म्हणजे यंग लोकांच्या बरोबर वावरू शकत नाही, फक्त ओल्ड लोकांच्या बरोबरच फक्त ते. कारण ते यंग पीपल थिंक दॅट पुढे कसा कहाँ जाना है, क्या करना है वगैरे. तसं म्हणजे ते एक गॅप पडते एक पर्टिक्युलर. ओल्ड वेन यू आर अबाव 70 लिमिटेशन्स येतात की हे करू शकत नाही, ते करू शकत नाही वगैरे. ते सगळ्या लिमिटेशन्स येतात कारण संबंध बॉडीची जीर्ण व्हायला लागते बेसिकली. आणि तसं होण्याचं कारण नाही आहे. ह्याचं का कारण नाही आहे माहिती आहे का राहुल? प्रत्येक प्राण्याचं आयुष्य त्याच्या क्रोमोसोम्समध्ये लिहिलेलं असतं, जीन्समध्ये लिहिलेलं असतं. म्हणजे कुत्रा इतकी वर्ष जगणार, मांजर इतकं वर्ष जगणार, टॉर्टॉईज आपलं कासव इतकं वर्ष जगणार, त्यानंतर हत्ती इतके वर्ष जगणार. हे सगळं त्याच तिथपर्यंतच बरोबर तो प्राणी जगतो. तसं माणसाचं पण आयुष्य 100 वर्ष आहे आणि हे त्याच्या जीन्समध्ये लिहिलेलं आहे. जर त्याच्या अगोदरच जर तुम्हाला 70 वर्षाला जर तुम्हाला काहीतरी गोष्टी व्हायला लागल्या किंवा 60 वर्षाला काहीतरी व्हायला लागल्या किंवा हल्ली तर 50 आणि 40ला व्हायला लागतात लोकांना, तेव्हा जर त्या व्हायला लागल्या तर ह्याचा अर्थ तुम्ही काहीतरी रॉंग केलेलं आहे म्हणून ते तसं झालेलं आहे. तुमच्या क्रोमोसोम्स म्हणतात की तुझं आयुष्य एवढं आहे, मग तुला आत्ताच कसा हा प्रॉब्लेम झाला. ह्याचा असा जर तुम्ही विचार केला तर ते काय तुम्ही रॉंग केलं आहे ते जर तुम्ही राईट केलं तर तुम्ही पूर्वीचे आपलं बायोलॉजिकल एज रिव्हर्स करू शकता. म्हणजे जर तुम्ही, कारण बॉडी काय आहे, बॉडी रिकवर होणे ही बॉडीचा नॅचरल गुण आहे. बॉडी कुठे तुम्ही आजारी पडला तर तुम्हाला काय असं काय वरून काय मालिश करायला लागत नाही की त्याच्यामुळे रिकवर होईल. आपोआपच बॉडी आतून रिकवर होते. तुम्ही म्हणत होते की बॉडी हॅज दिस अमेझिंग अबिलिटी टू हील इटसेल्फ. करेक्ट. प्रत्येकाची बॉडी हीलच नाही करू शकत, पण इनफॅक्ट यू कॅन इन्क्रीज द ॲबिलिटी ऑफ द बॉडी ऑल्सो. जस्ट लाईक आय टोल्ड यू अर्लियर की आपल्याला प्रत्येक गोष्ट, कुठलीही गोष्ट आपल्याला इम्प्रूव्ह करू शकतो. पण जर तुम्ही डिट्युरेटेड झालेले असाल तर ते पण तुम्ही गो बॅक करू शकतो. म्हणजे एखादा माणूस सध्या 70 वर्षाचा आहे तर जोपर्यंत त्याला स्ट्रक्चरल डॅमेज होत नाही, स्ट्रक्चरल डॅमेज म्हणजे एखादा टिश्यू डेड झाला, म्हणजे अर्थ हार्ट अटॅक आला, आणखीन पार्ट ऑफ द मसल गॉट डेड, तर तो डेड मसल काही तुम्ही जिवंत नाही करू शकत. म्हणजे उरलेला पार्ट इट हॅज गॉट टू टेक केअर ऑफ इट. फॉर एक्झाम्पल स्ट्रोक झाला, थोडा ब्रेनचा पार्ट डेडच झाला
तर तो दॅट यू कॅनॉट मेक इट अलाइव्ह. तो दॅट, बट इफ यू हॅव नॉट गॉट अ स्ट्रोक, और इफ यू हॅव नॉट हॅड अ हार्ट अटॅक, और इफ यू हॅव नॉट हॅड अ सिरोसिस ऑफ लिव्हर, असे जसे डेड टिश्यू जर निर्माण नाही झालेले, तर तुम्ही रिकवर करू शकता. कारण आपली जर बायोकेमिस्ट्री आपण सुधारली, तर आपण बेसिकली लाईफस्टाईल चेंज म्हणजे काय, लाईफस्टाईल चेंज म्हणजे काय, आपल्या ज्या सगळ्या सवयी असतात त्या सवयी आपण जर बदलल्या, म्हणजे ज्या रॉंग करतोय त्या सरळ केल्या आपण, तर आपली बॉडी हील व्हायला सुरुवात होते. हळूहळू बायोकेमिस्ट्री हील व्हायला सुरुवात होते. सो बायोकेमिस्ट्री म्हणजे काय आहे, प्रत्येक आपले सेल असते, आपल्याकडे 37 ट्रिलियन सेल्स आहेत बॉडीमध्ये. प्रत्येक इंडिपेंडंट लिव्हिंग आहे सेल ती. त्याच्यात ती प्रत्येक सेल मॉलिक्युल्सची बनलेली आहे. म्हणजे प्रत्येक त्याचा सेल सरफेस आतमध्ये प्रत्येक त्याचे ऑर्गनेल्स असतात, त्याला ऑर्गन्स आपण म्हणतो. तर सेलच्या आतमधल्या ज्या गोष्टी त्याला ऑर्गनेल्स म्हणतात, की छोटे छोटे ऑर्गन्स असतात. मायटोकॉन्ड्रिया, गोल्जी बॉडीज, लायसोसोम्स. सो these are all organs inside the cell itself. So cell itself is just like a body. Cell itself is an independently living organism. असे 37 ट्रिलियन सेल्स आहेत आपल्याकडे. त्यातले 18 बिलियन सेल्स रोज डेड होतात. कारण आणि आपण नवीन फॉर्म करत असतो, त्या सेल डिवाइड होऊन त्या परत बनत असतात. कारण प्रत्येक सेलचं पण एक आयुष्य असतं. म्हणजे रेड ब्लड सेल्स 120 दिवस जगते, बोन सेल 6 महिने जगते, ब्रेन सेल एकदा जन्माला आली की ती जन्मभर पुरते. एकदा ब्रेन सेल डेड झाली की नवीन आपल्याला ती परत डिवाइड पण होऊ शकत नाही. आपण ब्रेन सेल जेवढ्या घेऊन आलोय आपल्याबरोबर जन्माला, त्याच आपल्याला जन्मभर पुरवायला लागतात. इंटरेस्टिंग. हा, तर ब्रेन सेल वेगळी आहे थोड्याशा बाकी सेल्स. हा, ब्रेन सेल कम्प्लीट वेगळी आहे. ब्रेन सेल्स आपली जी आपण पूर्वी जेवढ्या आपण 80 बिलियन न्यूरॉन्स आहेत आपल्याकडे, 80 बिलियन, त्यातले हळूहळू रोज थोडे थोडे मरत असतात. त्यामुळे त्याचा तो डेथचा रेट आहे ना, तो कमी करायला पाहिजे. कारण जर आपल्याला फॉर एक्झाम्पल ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया झाला, म्हणजे तुमचं वजन वाढलं आणि तुम्ही घोरताय, तर तुमचं झोपेमध्ये जर तुमचं ऑक्सिजन सॅच्युरेशन जर खाली गेलं, तर ब्रेनचं सेल्स मरण्याचं प्रमाण जास्ती होतं रोज. सो त्या जर मेल्या तर तुमचं मग तुम्ही ठीक 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 म्हातारपणी माणूस होत जातो. कारण तो एवढ्याच सेल्सवरती काम करायला लागतो. 80 बिलियन सेल्स असतात आधी, मग नंतर त्या जर रोज तुमच्या जर थोड्या 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 कमी व्हायला लागल्या, तर तो शार्पनेस नाही जातो ब्रेनचा. त्यामुळे सिम्पल आता सायंटिफिक इनोव्हेशन्स आहेत ना, ती सगळी वापरायला पाहिजेत. म्हणजे औषधं न घेता बाकीच्या गोष्टी पण आपण वापरूच शकतो ना, सायन्सने ॲडव्हेंट केलेल्या. जसं तुम्ही आधी म्हटले हे ग्लुकोज मॉनिटरिंग मशीन, हा, मॉनिटर्स वापरू शकतो. वेट मशीन्स म्हणा, हा, स्मार्ट वेइंग मशीन वापरू शकतो. तेव्हा मी 4 मेन गोष्टी मॉनिटरिंगच्या तुम्ही विषय काढला, तेव्हा मी 4 मेन मॉनिटरिंग मी रेकमेंड करतो, ज्या हे तुम्ही स्वतः प्रूव्ह करून माझ्यावरती एक्सपेरिमेंट करून, माझ्या क्लायंट्सवर एक्सपेरिमेंट करून मी ठरवलेलं आहे की ह्या 4 मॉनिटरिंग जर तुम्ही वापरले तर यू कॅन टेक चार्ज ऑफ युअर हेल्थ. या 4 कुठल्या गोष्टी त्याने कशा मॉनिटर करायच्या? हा, 5 म्हणू आपण त्याला, कारण सोप्या गोष्टी असतात. ब्लड प्रेशर ऑटोमॅटिक ब्लड प्रेशर मशीन. सो यू कॅन यूज द ऑटोमॅटिक ब्लड प्रेशर मशीन अँड मेक शुअर दॅट युअर ब्लड प्रेशर इज नॉर्मल. आता गंमत काय होते की लोक मॉनिटरिंग नाही करत घरी, मग जातात जी जनरल प्रॅक्टिशनरकडे, आपल्या डॉक्टरकडे, आणि ते एक ब्लड प्रेशर घेतात. मग एक ब्लड प्रेशर घेतात आणि त्यावेळेला ते व्हाईट कोट सिंड्रोम नावाचं पण एक आहे, नॉर्मल असतं ते, की तिकडे गेलं की ब्लड प्रेशर वरती जातो. डॉक्टरला तिकडे बघून आणि धावत जातो माणूस, स्ट्रेसमध्ये असतो, तिकडे जातो, ब्लड प्रेशर थोडंसं हाय असतं. कुठलंही ब्लड प्रेशर कधीही कुठल्याही माणसं, त्याचं डॉक्टरचं पण असो कोणाचंही असो, 2 ब्लड प्रेशर कधीही सारखी नाही. नेहमी ब्लड प्रेशर वरती खाली जात असतं. तर ते कशामुळे आपलं ब्लड प्रेशर वरती जात आहे आणि कशामुळे खाली येत आहे ते माणूस अॅनालाइज करू शकतो स्वतः. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी माझं ब्लड प्रेशर मशीन लावून मी ब्रीदिंग करून पाहतो की कुठल्या कसे ब्रेथ्स घेतले की माझं ब्लड प्रेशर कमी होतं. सो वन कॅन डू दीज थिंग्स ॲट होम. दॅट्स अ ब्लड प्रेशरचं एक्झाम्पल दिलं मशीन. बट देर आर अदर थिंग्स वन कॅन डू. फॉर एक्झाम्पल आता पूर्वी लोक ग्लुकोमीटर वापरत होते की टू चेक. मी तर ग्लुकोमीटर जो असतो ना, एक छोटंसं हे करायचं, तर ते मी वर्ष 40 पासून मी रेग्युलरली स्वतःच करतोय. पण आता CGM आला ना, म्हणजे कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटर, तो लिब्रे 2 आला, मग लिब्रे 3 आला. दोज वन्स are so good
की तुम्हाला एक तास ग्लुकोमीटर करायला लागत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे दर कंटिन्युअसली ते आपलं ग्लुकोज ते रेकॉर्ड करत राहतं आणि तुम्हाला ह्याच्यावर पाहता येतं की किती आपलं ग्लुकोज आहे सध्या आणि त्याचा चार्ट कसा आहे वगैरे. ते लावताना त्रास वगैरे नाही? नाही काय त्रास, सोपं आहे एकदम, अगदी सोपं आहे. पण ते किती म्हणजे एकदा लावलं तर किती दिवस चालतं ते? एकदा लावलं तर 14 दिवस चालतं. मग 14 दिवसांनी पुन्हा चेंज करायचं? हा, ते पॅच आहे ना. मला जस्ट म्हणजे क्युरियस आहे की त्याचं मेंटेनन्स किती आहे, म्हणजे एकदा लावून 14 दिवसांनी पुन्हा नवीन लावायचं? नवीन चिकटवायचं. पण ते असं पेनफुल आहे का लावताना? थोडंसं नाही, नाही पेनफुल नाही. ओके, पण ते पिअर्स होतं राईट? नाही, ते अगदी थोडंसं पिअर्स होतं, एवढंसं पिअर्स होतं. ते सबक्युटेनियस टिश्यू आपल्या स्किनच्या आतमध्ये जातं, पण इट इज नॉट पेनफुल ऍट ऑल. ते ग्लुकोमीटर करतात लोक, त्याच्यापेक्षा ते काहीच नाही. आणि कंटिन्युअस तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवर तो डेटा दिसत राहतो, आपल्या ग्लुकोज. तर दॅट इज अ ग्रेट इनोव्हेशन. त्यानंतर स्मार्ट मशीन हल्ली वेइंग मशीन्स आलेली आहेत. त्याच्या 4 असे पॅड्स असतात मेटलचे, त्याच्यामधून स्मॉल DC करंट ते पाठवतात बॉडीमधून. एका पायातून पाठवतात, दुसरीकडून तो त्याचं अनालाइज करतात. त्याच्याप्रमाणे ते खूप पॅरामीटर्स आपले ते कॅल्क्युलेट करतात. म्हणजे टोटल बॉडी फॅट किती आहे, त्यातली विसरल फॅट किती आहे आणि सबक्युटेनियस फॅट किती आहे. त्यानंतर टोटल बॉडी वॉटर किती आहे तुमच्या आता बॉडीमध्ये, मसल मास किती आहे, ते सगळं त्याच्यात ते आपल्याला लगेच रिडिंग त्याच्यामध्ये कळतं. आणि त्याची किंमत ओनली $20 आहे. $20 फक्त? ओनली $20. हा, Amazon वरती आहे, फार्मसीज मध्ये असेल, पण इट इज व्हेरी इझिली अवेलेबल. सो आम्ही जो वापरतो तो फिट इंडेक्स नावाचा आहे. तो दॅट आय बीन युझिंग इट फॉर सेव्हरल इयर्स नाव. त्याच्यानंतर व्हेन यू स्टार्ट एन्ड्युरन्स, यू हॅव टू हॅव अ सिस्टम ऑफ इन्क्रीजिंग युअर एन्ड्युरन्स. आणि त्यामुळे तुम्ही जेव्हा एन्ड्युरन्स वाढवता तेव्हा तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायला लागते की तुमचं हार्ट रेट कडे तुमचं लक्ष ठेवायला पाहिजे. तुम्हाला हार्ट रेट कडे लक्ष ठेवायला पाहिजे. तर हार्ट रेट वरतीच संबंध एन्ड्युरन्सचं ट्रेनिंग असतं आमच्या हल्ली. तुमचं जर वय किती असेल तर तुम्ही कितीच्या वरती जाऊ देऊ नका. ते त्या लोकांनी फिगर आउट केलेलं की ह्याच्या वरती जर धावला तर इट इज गोइंग टू बी हार्मफुल फॉर द पर्सन. So that's how how I trained. So I use this watch, fitness watch, Apple Watch. हे मी Apple Watch वापरतो. पण तशी गार्मिन आहे, त्यानंतर कोरॉस आहे आणि फिटबिट आहे. अशी ही 4 स्टँडर्ड वॉचेस आहेत. त्या वापरून तुम्ही हार्ट रेट मॉनिटर करून तुमचं व्यवस्थित तुम्ही एन्ड्युरन्स ट्रेनिंग करू शकता. त्यानंतर मला हल्ली शोध लागलेला आहे ऑरा रिंग. एवढ्या छोट्या ह्याच्यात त्यांनी एवढं फॅन्टॅस्टिक बसवलेलं आहे टेक्नॉलॉजी की ती अजून ऍपल किंवा गुगल कोणालाही अजून इम्युलेट करू शकत नाहीये. ते काय दाखवतं ह्याच्यामध्ये मेनली ते काय करतं की आपला इलेक्ट्रोएन्केफेलोग्राम आहे ब्रेन मधला, त्याच्या ज्या वेव्हज आहेत त्या इथे ते डिटेक्ट करतं. आणखी त्याच्यावरून ते कम्प्युट करतं की तुमची झोप एक्झॅक्टली कुठल्या स्टेजेस मध्ये तुम्ही किती वेळ होत. म्हणजे झोपेच्या 5 स्टेजेस आहेत, 4 NREM आणि 1 REM. तुम्ही किती लाईट स्लीप मध्ये किती वेळ होता, तुम्ही डीप स्लीप मध्ये किती वेळ होता, त्यानंतर तुम्ही REMचा किती वेळ होता, त्यानंतर तुम्हाला झोप लागायला किती वेळ लागला. त्याच्यावरून इतर गोष्टी ते कॅल्क्युलेट करतं. म्हणजे हार्ट रेट, ऑफकोर्स हार्ट रेट आणि पल्स ऑक्सिमीटर, ऑक्सिजन. आणखीन त्याच्यावरून ते कॅल्क्युलेट आणि टेम्परेचर, ह्याच्यावरून ते काय कॅल्क्युलेट करतात की हार्ट रेट व्हेरिएबिलिटी किती होती. म्हणजे तुमची श्वासाप्रमाणे, श्वास घेतला की आपला हार्ट रेट स्लो होतो, श्वास सोडला की आपला हार्ट रेट फास्ट. तर ते तुमचं होत आहे की नाही ऍडिक्वेट, हे सगळ्याचं कोरिलेशन करून त्यांनी असे अल्गोरिदम काढलेले आहेत की तुम्ही दुसऱ्या दिवशी आजारी पडणार असेल तर ते प्रिव्हियस डेला सांग तुम्हाला. कॅन यू बिलीव्ह इट? इतकं स्मार्ट आहे ते. आणखीन तुम्ही जर तुमची झोप जर आता त्याचा इंडेक्स आहे त्यांचा रेडीनेस इंडेक्स, म्हणजे तुम्ही आज दिवसाचं काम करायला रेडी आहात का नाही आहात वगैरे. त्यामुळे ते म्हणतात तुम्ही सगळं व्यवस्थित आहे, फक्त तुम्ही रेडी नाही आहात, तुम्ही जर आज स्लो घ्या काम, दुपारी नॅप घ्या आज वगैरे, असं सगळं सांगतात ते. त्यानंतर सकाळी आता आमच्या रनिंग मध्ये, म्हणजे लॉंग डिस्टन्स रनिंग मध्ये पीपल से दॅट झोप ही पहिली महत्वाची, त्यानंतर हायड्रेशन अतिशय महत्वाचं. सो त्याप्रमाणे मी 5 पॅरामीटर्स मी फोकस केले की हे 5 पॅरामीटर्स कडे जर तुम्ही लक्ष दिलं तर तुम्ही कोणीही माणूस आपली तब्येत सुधारू शकतो. म्हणजे तुम्ही असे 5 पॅरामीटर्स ट्रॅक करतात आणि हे 5 पॅरामीटर्स आपण जर ट्रॅक केले तर तुम्ही म्हणता की आपली क्वालिटी ऑफ लाईफ डेफिनेटली इम्प्रूव्ह होईल. आपल्याला त्याची गंमत अशी आहे की तुम्ही हातात तलवार धरली तर तुम्ही लढवय्या नाही होऊ शकत. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या फक्त इट इज जस्ट दे आर इन्स्ट्रुमेंट. यू शुड बी एबल टू यूज इट.
इन्स्ट्रुमेंट हॅज टू बी लर्न हाऊ टू यूज इट, हाऊ टू अप्लाय इट. ही 4-5 गोष्टी आपण कशा त्याचं इंटरप्रिट करणार आणि तुमच्या सवयींमध्ये तुमच्या काय एक्झॅक्टली तुम्ही रॉंग करताय ते कसं काय फाइंड आउट करणार, त्याच्यामध्ये सगळं स्किल आहे, त्याच्यात सगळं स्किल आहे. तर ह्या 5 गोष्टी कुठल्या कुठल्या? आता त्यात आपल्या ह्या 5 गोष्टी मॉनिटरिंग. आणखीन आपल्या लाईफस्टाईल चेंज मध्ये 5 गोष्टी आपल्याला बदलायला पाहिजेत. 5च गोष्टींमध्ये आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. त्याला मी 5 पिलर्स ऑफ रिज्युविनेशन म्हणतो माझ्या सिस्टीम मध्ये. मी तुम्हाला आतापर्यंत सांगितले ते हायड्रेशन, स्लीप, डाएट, एक्सरसाइज 4 झाल्या. आणि सर्वात महत्वाची 5th पिलर आहे माइंड मॉड्युलेशन. ऍक्च्युली आय कॉल इट 5 पिलर, पण ते असे 5 असे पंचकोन कोण नाहीये. त्याच्यात सेंट्रल पिलर आहे आणि 4 पिलर बाजूला आहे. सेंट्रल पिलर इज माइंड. सो माइंड इज बिहाइंड एव्हरीथिंग इन दिस वर्ल्ड. तुम्ही मनात जे ठरवता तेच प्रत्यक्षात येतं. तुम्ही मनात ठरवलं की माझी तब्येत मी सुधारणार की सुधार. तुम्ही मनात ठरवलं की माझी तब्येत खराब आहे तर खराब आहे. प्रत्येक कुठलीही जगातली गोष्ट जी होते ती सगळी माइंड मधून होते. आणि माझं असं मत आहे की म्हणजे त्याला बिलीफ आहे पण की आवर माइंड इज कनेक्टेड समवेअर. वी आर नॉट इंडिपेंडंट लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, वी आर पार्ट ऑफ द युनिव्हर्स. आपले जे मॉलिक्युल्स आहेत आपल्या शरीरामधले दे आर पार्ट ऑफ द युनिव्हर्स. कंटिन्युअसली वी आर एक्सचेंजिंग. सो वी आर ऍक्च्युअली, तुम्ही आता असे दिसता पण 2 महिन्यांनी हाच राहुल असाच दिसेल, पण प्रत्येक मॉलिक्युल वेगळा असेल, त्यात प्रत्येक पेशी वेगळी असेल, सगळं वेगळं असेल, पण ते असं कम्प्लिटली असं होलोग्राम सारखं आपण आहोत असं मला वाटतं. आणखीन त्याच्या मागे मन आहे. मन तर अगदी एक प्रचंड गोष्ट आहे. मी अॅनेस्थेशियामध्ये असल्यामुळे आम्हाला हे स्लीप, त्यानंतर ब्रेन कसा फंक्शन करतो वगैरे ह्याच्यामध्ये खूप डीप मध्ये जायला लागत होतं. त्यामुळे आम्हाला माझी न्यूरोफिजिओलॉजी मी खूप ट्रॅक केली पहिल्यापासून. की आणखीन मला ह्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट होता आपल्या एन्शंट लिटरेचरमध्ये, म्हणजे पातंजली योगसूत्र, गीता, म्हणजे ज्ञानेश्वरी, असे प्रभुपादांचं इंटरप्रिटेशन, असं सगळं मी ट्रान्सलेशन वाचली. त्याच्यानंतर उपनिषद वाचली. त्याच्यानंतर पातंजली योगसूत्रावरती एक फार सुंदर पुस्तक आहे, ते मी सगळ्यांना अतिशय कळवळीने रेकमेंड. त्याचं नाव आहे पातंजली योगसूत्र अथवा भारतीय मानसशास्त्र बाय कृष्णाजी केशव कोलटकर. हे सातारचे एक गृहस्थ होते. SSC फक्त पास झालेले होते, पण वाईला होते. वाईला खूप लिटरेचर होतं. 55 पासून सगळे आपल्या ग्रंथांचा स्टडी करून, पातंजली योगसूत्र आणि त्याच्या अनुषंगाने सगळ्यात वरती स्टडी करून त्यांनी वर्ष 80 ला हे पूर्ण केलं. त्यांनी स्वतःची व्हिजन रिकव्हर केली. ते डोळ्यांनी अधू होते. आणखीन 55 ला ते त्यांना काही दिसायचं नाही. त्यानंतर ते वर्ष 95 पर्यंत जगले. तो ग्रंथ एवढा अद्वितीय आहे. त्याच्यात त्यांनी पातंजली योगसूत्राच्या अनुषंगाने बऱ्याच गोष्टींचा उहापोह केलेला आहे. म्हणजे मन कसं चालतं ह्याचा त्यांनी खूप अभ्यास केलेला आहे. त्याचा मला पहिल्यापासून अभ्यास आहे. तो मी न्यूरोफिजिओलॉजीला जोडला एकच आणि मनाला सेंट्रल पिलर केलं. तर त्याच्याबरोबर बसून मी एक पद्धत काढली. त्याचं नाव आहे, मी ठेवलं सगुण सिद्धी साधना. सो ते एक सिस्टीम आहे की ज्याच्यामुळे तुम्ही मन स्वतःच तयार करू शकता. समजा जर तुम्हाला एखादी डिसिप्लिन हवी असेल, एक्झाम्पल देतो, बऱ्याच गोष्टीत तुम्ही अप्लाय करू शकता. ते एखादा माणूस सकाळी ड्रिंक घेत असेल, आणखी त्याला डॉक्टरने सांगितलं ड्रिंक बंद, तर जोपर्यंत तो मनुष्य असं म्हणतो की मला दारू आवडते की मी पित नाही, तोपर्यंत तो माणूस बंद करू शकत नाही. ज्या क्षणी तो, कारण जी कुठली गोष्ट तुम्हाला जर आवडते तुम्ही म्हटला तर तुम्ही तो मनाच्या विरुद्ध जाता आहात. जर तुम्हाला कुठली गोष्ट जर बंद करायची असेल, मी दारूचं एक्झाम्पल दिलं कारण मी पूर्वी ड्रिंक घेत होतो. 2001 मध्ये मी कम्प्लीट बंद केलं, कारण हळूहळू वाढत गेलं. कारण स्ट्रेसमुळे, असं मी स्ट्रेसला आपण नाव देतो मी स्ट्रेसमुळे घेत होतो वगैरे. तर तसं काही नाही, सवय लागलेली होती कॉलेजपासून. कॉलेजमध्ये, आमच्या मेडिकल कॉलेजमध्ये असताना चलो ड्रिंक लेंगे, तर अभ्यास करायचा, भरपूर अभ्यास करायचा. आणखीन दर 1 आठवड्यात 2 आठवड्यांनी सगळे मिळून भरपूर मोठी पार्टी करायची. ह्याची सवय लागलेली आम्हाला. त्याचं हळूहळू वाढत गेलं. मग मी बंद केली 2001 मध्ये. 2008 मध्ये मी लायटर जॉब घेतला. त्यावेळेला परत हळूहळू थोडं सुरू झालं. 12 मध्ये मी रिटायर झालो. त्यानंतर अजून वाढायला लागलं. मग 16 पर्यंत ते आठवड्यातून 3दा व्हायला लागलं. मग ते दर 2-3 दिवसांनी म्हणायचं की बायकोला आवडायचं नाही, तर तिला म्हणायचं मी ना आज अमुक झालं म्हणून मी ड्रिंक घेतो. पण बेसिकली काय व्हायचं की रोज संध्याकाळी 7 वाजता घंटी वाजायची. टिन 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 टिन. चला
तर आता मी ड्रिंक कशी सोडली याची स्टोरी सांगतो. मी काय ठरवलं की बसायचं, आणखी मनाला सांगायचं की मला का दारू आवडत, की दारू माझ्या बायकोला नाही आवडत, त्यानंतर डोकं दुसऱ्या दिवशी डोकं दुखतं, 2 तासांनी एक थोडं ड्रिंक घेतलं की 2 तासांनी तेच होतं, सगळे मित्र बोलवून जरी घेतली तरी दरवेळेला तेच बोलतात, आणखीन त्याचा कंटाळा येऊन जातो की काय तेच 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 बोलायचं आणि काय करायचं आणखीन. आणि शिवाय ते लिव्हरवरती जो परिणाम होतो त्याचा बरेच दिवस टिकतो, 5 दिवस टिकतो इनफॅक्ट माझ्या. कारण हे कधी मी डिस्कवर केलं की 5 दिवस की मी शास्त्रोक्त संगीत शिकायला जात होतो मृणालिनी अरकटकरकडे डेट्रॉइटमध्ये. मी मंगळवारी किंवा बुधवारी ड्रिंक घेतली तर मृणाल सांगायची की तुझा आवाज नाही लागत आहे. म्हणजे इतका परिणाम होतोय. ते मी असं म्हटलं की आता सोडायची. त्यामुळे मनाला सांगून की मला आवडतच, अगदीच वास येतो, कंटाळा येतो, की त्याला एवढं असं सांगत राहिलो असं झालं ते एक ट्रिगर एक पॉइंट येतो. म्हणजे एक पॉइंट असा येतो की तुम्ही तो पकडला पाहिजे. फॉर एक्झाम्पल ते माझी मुलगी त्याला कारणीभूत झाली. ती इंडियामध्ये होती 4-5 वर्ष, ती परत आली घरी. आणखीन तिने बघितलं, बाबा काय करताय हे तुम्ही 2-3 दिवसांनी ड्रिंक, तुम्हाला पूर्वी असं कधी बघितलं नाही मी. कारण ती ग्रोईंग अप असताना मी 8 वर्ष सोडली होती मध्ये. तर तिने म्हटली सगळे मी ही टाकून देणार आहे ड्रिंक्स. तर मी म्हटलं नको, तसं नको करू. मी बंद करतो एका बॅगमध्ये, आणखीन बॅग गराजमध्ये ठेवतो. तर मी ॲक्च्युली तसं केलं, पण ती मी डेअरिंग नाही झालं परत आणण्याचं, कारण मी घाबरतो. आता मी घाबरतो, मी सिगरेट ओढायला पण घाबरतो आणि दारू प्यायला पण घाबरतो. सो कारण काय, एक जर पेग प्यायला मी तर परत सायकल सुरू झाली. माझ्या मते एकदा आपण कुठलीही गोष्ट एक्सपिरियन्स केली आणि आपल्याला आवडली, आता अल्कोहोल आवडणं हे नॅचरल आहे. याचं कारण काय माहितीये का? कारण आपण श्रीखंड किंवा बासुंदी किंवा सर्वात जिलबी खाल्ल्यानंतर आपल्याला जो आनंद होतो त्याच्या 10 टाइम्स मोर दारू प्यायल्यावर आनंद होतो. कारण तेच काम अल्कोहोल करते. जिलबी खाल्ल्यावर काय होतं, जिलबी खाल्ल्यावर आपण शुगर वाढते, शुगर वाढली की लगेच सेल्स मध्ये जाते की आपल्याला जी बाकी फॅट बीट वरती अवलंबून राहायला लगेच बंद करू शकतो. त्यामुळे 2-3 जिलब्या खाल्ल्याबरोबर आधी ॲपेटायझरला दिल्या तुम्ही की लोक बडबड करायला सुरुवात करतात कुठल्याही पार्टीमध्ये. तसंच जोपर्यंत तुम्ही ड्रिंक सर्व नाही करत, काहीच करायचं नाही. तुम्हाला सगळे लोक पार्टीला सगळे लोक जमले ना, जोपर्यंत तुम्ही नुसतं पाणी ठेवलेलं आहे तोपर्यंत कोणीच काय बोलत नाही. एक पेग द्या सगळ्यांना, सगळे बड सुरू. याचं कारण काय माहितीये का? जसं तुम्ही अल्कोहोल ची बाटली संपली की आपण बघा त्यात काळे पेटीने काडी टाकतो आतमध्ये, ते भक्कन जळतं की नाही. प्रत्येक सेलमध्ये तसंच जळतं अल्कोहोल, भक्करून जळतं. त्यामुळे एकदम आपल्याला त्याचं एकदम मस्त वाटतं, त्याचं सॉलिड येतं. पण त्याचा वाईट परिणाम असा आहे की त्याच्या जे वरती जातं ते खाली यायलाच पाहिजे. त्यामुळे त्याचा उलट इफेक्ट होतो, दुसरा इफेक्ट होतो. त्यामुळे आणखीन सेल्सवरती जसं हे बर्न एवढं फास्ट करणं हे योग्य नाही. तर आपलं शरीर कसं हे पाहिजे माहितीये का? जशी ह्याची शांतपणे ज्योत तेवते ना, तसं आपल्याला आपली शांतपणे आपली एनर्जी बर्न होत राहिली पाहिजे. त्याच्यामुळे तुमचं बॉडी डॅमेज न करता तुम्ही एनर्जी बर्न करायला पाहिजे. सो 5 जे रिज्युविनेशनचे जे मेथड्स मी तुम्हाला सांगणार होतो ते आहेत हायड्रेशन, स्लीप, डाएट, एक्सरसाइज आणि माइंड. तुम्हाला जर असा गाईड मिळाला कोणीतरी की जो तुम्हाला सांगू शकेल की तू सगळं बरोबर करतोय, फक्त तुझी ही गोष्ट बरोबर नाही करत, तर ती गोष्ट बरोबर केली की सगळ्या गोष्टी आपोआप बऱ्या व्हायला लागतात. तुम्ही झोप व्यवस्थित घ्यायला लागला की तुम्हाला भूक कमी लागली की तुम्ही राईट फूड खाल्लं की तुमचं, जर राईट फूड म्हणजे काय माझ्या मते की प्रत्येक न्यूट्रिएंट आहे ना ते रोज मिळायला पाहिजे तुम्हाला. कारण आपले जे काही ज्या गोष्टी आहेत आपल्या सेलमध्ये, आपली जी सेल असते त्याच्यामध्ये शेकडो रिॲक्शन्स एकाच वेळेला होत असतात. तर केमिकल रिॲक्शन म्हणजे काय असते, सेलमधली 1-2 सबस्ट्रेट असतात, ते एकमेकाला जॉईन झाले की तिसरं कंपाऊंड निर्माण होतं. दॅट्स एनी केमिकल रिॲक्शन. पण ती रिॲक्शन नीट होण्यासाठी त्या आजूबाजूला बऱ्याच गोष्टी लागतात. एक तर पाण्यामध्ये ती रिॲक्शन होत असते, त्याला एन्झाईम्स, कोएन्झाईम्स, कोफॅक्टर्स अशा गोष्टी लागतात, त्यावेळेला लागतात. तर त्या गोष्टी आपल्या त्या ठिकाणी हजर पाहिजे, तेव्हाच ती रिॲक्शन नीट होते. तर त्या आपल्या फूडमधून त्या सगळ्या गेल्या पाहिजे. ह्याचं कारण काय आहे की ज्या गोष्टीचा शोध लागतो त्याचीच सप्लिमेंट बनवतात. मॅग्नेशियमचा शोध लागला की मॅग्नेशियम इथे उपयोगी पडलं की घे मॅग्नेशियम, टाक गोळीमध्ये, खा मॅग्नेशियम. म्हणजे आता प्रोटीन इज गुड फॉर यू, घे पावडर काढ आणि एवढं मोठं खा प्रोटीन.
सो दॅट इज नॉट द वे टू कन्झ्युम. कारण ज्यांचं शोध लागलेले नाहीत त्या गोष्टींचं काय आता. आणि शिवाय तुम्ही जास्ती प्रमाणात कुठली गोष्ट कमी कमी जशी खाण्याने प्रॉब्लेम होतो तसं जास्तीने पण प्रॉब्लेम होतो. त्यामुळे तुम्ही जर प्रमाणात जर तुम्हाला सगळ्या गोष्टी जर जायच्या असतील तर त्या फूडमधूनच जाऊ शकतात. आणि त्या फूडमधून जाऊ शकतात त्या पण नॅचरल फूडमधून जाऊ शकतात. आता जीवो जीवस्य जीवनम म्हणून एक संस्कृतमध्ये एक म्हण आहे. म्हणजे आपण जेव्हा आपलं जे जीवन आहे ते दुसऱ्या जीवापासूनच निर्माण होतं. तुम्ही जीवच खायला लागतो आपल्याला. म्हणजे प्लांट आपण खाऊ शकतो, आपण हे नाही खाऊ शकत, टेबल खुर्ची खाऊ शकत नाही. सो पण मेटल खाऊ शकणार नाही असं दुसरं वगैरे. म्हणजे थोडक्यात म्हणजे काय, जिवंत ज्या गोष्टी असतात त्या जर आपण कन्झ्युम केल्या जास्ती कुक न करता, आणखीन आपण जर आपल्याला ज्या वेळेला भूक लागेल त्याच वेळेला खाल्लं तर विल बी फाईन. आपण जर आपल्या प्लेजरसाठी खाल्लं की दिसलं म्हणून खाल्लं किंवा स्ट्रेस झाला म्हणून खाल्लं. पण स्ट्रेस झाला तर माणूस का खातो माहितीये का? खाल्ल्यानंतर रिलॅक्सेशन होतं, चांगलं वाटतं, छान वाटतं. दारू प्यायल्यावर वाटतं तेच वाटतं बेसिकली खाल्ल्यावर. त्यामुळे आपल्याला तो माणूस काय दारू सारखा पिऊ शकत नाही, तर खाणं कधीही खाऊ शकतो माणूस. त्यामुळे मग आपल्याला ती सवय लागते की एंट्री इन पॅन्ट्री. थोड्या वेळा ती एंट्री इन पॅन्ट्री. प्रत्येक माणसाला आपल्या पॅन्ट्रीमध्ये कुठे कुठे काय काय किती ठेवलेलं आहे ते सारखं कॉल द टाइम माहिती असतं. चिवडा किती शिल्लक आहे, लाडू किती शिल्लक आहे, सगळं एक्झॅक्ट माहिती असतं. जसं सिगरेट ओढणाऱ्याला अर्धी सिगरेट शिल्लक असते, ती कुठे ठेवलेली आहे आणि कुठे आहे ते पण माहिती असतं. अगदी बरोबर. म्हणजे तुम्ही जो आधी पॉइंट म्हटले ना डॉक्टर, की भरपूर मनाचा खेळ आहे ऍट द एंड ऑफ द डे. म्हणजे तुमच्या मनावर तुम्ही ताबा ठेवून किती डिसिप्लिन लाईफ जगता. आणि तुम्ही म्हटले तसे ते आता हे 4-5 गोष्टींचे क्रायटेरिया नंबर्स तुम्ही गोळा करणं हा सोपा भाग आहे त्याच्यातला. जो अवघड भाग आहे तुम्ही तो जो म्हटला की ते आता ह्या सगळ्यांना तुम्ही जोडून एक प्लॅन कसा तयार करायचा आणि तो प्लॅन एक्झिक्यूट कसा करायचा. कारण आता मी काय ग्लुकोज मॉनिटरिंग पॅच लावू शकेल, दररोज माझं वजन करू शकतो, किती ग्लास पाणी पितोय हे मी नोट डाऊन करू शकतो, पण ह्या डेटाला घेऊन करायचं काय हा महत्वाचा. रिव्हर्स कसं करायचं झालेल्या गोष्टी. म्हणजे आता माणूस काय माहितीये का, ज्या वेळेला गोळ्या घ्यायला सुरुवात करतो टॅबलेट, तेव्हा तो डॉक्टरकडे जातो, हे वाढलेलं आहे, तो म्हणतो गोळी घे. तो पर्सन कुठलाही माणूस आधी 6 महिने 2 वर्ष स्वतः पण प्रयत्न करतो. इंटरनेटवरती सगळीकडे शोधतो की हे खाव वो खाव वो मत खाव हे खाव, सगळं तो ट्राय करतो. ते काही वर्क होत नाही आणखी, म्हणून तो गोळ्या घ्यायला लागतो. मग शेवटी म्हणतो की नाहीच काही वर्क होतं म्हणून मी गोळ्या घेतो. अशा वेळेला तो माणूस एका स्पायरल मधून गेलेला असतो. ते असं एकदम खाली तो त्याला डायबिटीस होत नाही. तो हळूहळू अशी स्पायरल मधून ती गर्तेतून खाली जातो. ज्या वेळेला तो पूर्ण खाली जातो तेव्हा त्याला वरती यायला खूप कठीण पडतं. कारण ते एकदम तुम्ही डायरेक्टली वरती येऊ शकत नाही. ते तसं करायला पण आहेत हॉस्पिटल्स. म्हणजे जर्मनीमध्ये एक हॉस्पिटल आहे, आणखीन कॅलिफोर्नियामध्ये एक हॉस्पिटल आहे. तिथे तुम्ही गेलात की तुमचा डायबिटीस ते 20 दिवसात बरा करून देतात. काय ते काय करतात, तिकडे गेलं ना की जेवण कम्प्लीट बंद. हो कम्प्लीट गेलात तुम्ही, ऍडमिट झाला तुम्ही की व्हॉट दे डू इज, ते काय करतात की आला ना माणूस की काही नाही, शांत बसायचं, टेलिव्हिजन बघायचा, इतरांशी गप्पा मारायच्या, जेवायचंच नाही, फक्त जेवायचं नाही. मग आता तो डायबिटीस माणसाला ते शक्य नाही होत, शुगर खाली जाते. काही नाही, ते मॉनिटर करत राहतात कंटिन्युअसली ग्लुकोज. म्हणजे आणखी ज्यावेळेस जर कमी जायला लागलं, त्यांचं शुगर कमी होत नाही ते माणसाचे, हळूहळू माणूस गेट यूज टू करतो. म्हणजे आता समजा डायबिटिक माणसाला जर असा कम्प्लीट कुठेतरी पडला तर तो काय लगेच 2 दिवसात मरणार नाही माणूस. बॉडी म्हणजे हायपोग्लायसिमिया व्हायला लागला की बॉडी विल adapt, immediately wake up and start producing glucose. आता डायबिटिक माणूस आणि नॉर्मल माणूस याच्यामध्ये काय फरक आहे माहितीये का, की जर काहीच फूड दिलं नाही, कुठेच काही मिळालं नाही, फक्त जरी पाणी मिळालं फक्त प्यायला, तर डायबिटिक माणूस 10 दिवसात मरेल, तर नॉर्मल माणूस 25 दिवसात मरेल. आणि जास्तीत जास्त 42 दिवस, 40-42 दिवस मॅक्सिमम जगलेले लोक आहेत, म्हणजे कम्प्लीट फक्त पाण्यावरती. पण नॉर्मल माणूस 20-25 दिवसानंतर ही इज गॉन. पण डायबिटिक माणूस लिट बिट अर्लियर जातो, जरी फॅट असेल तरी, कारण तो वापरूच शकत नाही त्याची फॅट. सो
द डिफरन्स बिटवीन द डायबेटिक पर्सन अँड नॉर्मल पर्सन इज दॅट ही हॅज लॉस्ट द मेटाबॉलिक फ्लेक्झिबिलिटी. मेटाबॉलिक फ्लेक्झिबिलिटी नावाचा एक हे आहे की तुम्ही कुठलं फ्युएल वापरता आत्ता ते तुम्ही स्विच करू शकता. म्हणजे आता तुम्ही खाल्ल्यानंतर जर तुम्ही ग्लुकोज वापरताय तर ते बॉडी वॉन्ट्स टू कॉन्झर्व दॅट ग्लुकोज. तुम्ही डिफॉल्ट स्टेट आहे की म्हणजे हे इथे लिव्हरमध्ये जे ग्लायकोजन आहे ना बॉडी सेव्ह करत असते. कारण ब्रेन आहे ना तो ब्रेन फॅट नाही वापरू शकत, फक्त ग्लुकोज वापरू शकतो. व्हेरएज मसल्स बाकी सगळे फॅट वापरू शकतात. तर बॉडी काय करते, बॉडी ग्लायकोजन इथे लिव्हरमध्ये आणि मसल्समध्ये जे ग्लायकोजन त्याला मसल ग्लायकोजन आणि लिव्हर ग्लायकोजन 250 grams ऑफ ग्लुकोज इज स्टोर्ड इन लिव्हर इन द फॉर्म ऑफ glycogen. Glucose is stored in 250 grams. आणखीन 750 grams in the muscle. So body as much as possible tries to, the moment the food stops coming from the GI tract आणि ग्लुकोज यायचं बंद झाल्याबरोबर बॉडी ॲज मच ॲज पॉसिबल ट्रायज टू स्टार्ट बर्निंग फॅट. बट जर तुम्ही GI ट्रॅक मधून जे येणारं ग्लुकोज आहे तेच जर तुम्ही कंटिन्युअसली वापरत राहिलात, आणखीन तुम्ही जर फास्टिंगच नाही केलं, आणखीन बॉडीला जर चान्सच नाही दिला फॅट वापरण्याचा, तर ते जे पाथवे जो आहे ना फॅट वापरून एनर्जी निर्माण करण्याचा तो डॉर्मंट होऊन जातो. तो त्यामुळे डायबिटीस होतो बेसिकली. सो यू आर ऑल द टाइम यू आर रिलाइंग ऑन द ग्लुकोज विच इज कमिंग फ्रॉम GI ट्रॅक. मग भूक ते खाली गेलं की लगेच खा, खाली गेलं की लगेच खा, खाली गेलं की लगेच खा. त्याच्यामुळे ती बॉडीची जी आपल्याला गिफ्ट आहे देवाने दिलेली ती आपण वापरतच नाही. आता तुम्ही वाघ बघितला किंवा कुठलाही जंगलातला ॲनिमल बघितला तर त्याला काय दररोज जेवण मिळेल असंच नाहीये, गॅरंटी काय नाही की 10-12 दिवस काहीच मिळत नाही त्यानं खायला. तर पण ते ज्या वेळेला आपल्याला खायला मिळत नाही त्यावेळेला ब्रेन जास्ती शार्प होतो. खरं तसं बघितलं तर. पण एका सर्टन लिमिट पर्यंत ते दॅट इज शार्पनेस कॅन इन्क्रीज. मग नंतर खाल्ल्यानंतर तुम्ही ते नोटीस केलं असेल की झोप येते, डल होतं सेन्सेशन वगैरे हे ते. तर तो शार्पनेस ते इट इज इंटरवोव्हन इंटू रजोगुण आणि तमोगुण. आपल्या एन्शंट सायन्सेसमध्ये म्हणतात 3 गुण आहेत, रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण. तर रजोगुण म्हणजे काय आहे, रजोगुण म्हणजे आपल्या इट इज कोरिलेटेड टू द बॉडी ऑल्सो. सर्टन हॉर्मोन्स ज्या वेळेला आपल्याला सिक्रीट होतात सकाळच्या वेळेला त्यावेळेला आवर बॉडी गेट्स रेडी टू वेक अप अँड स्टार्ट डुईंग थिंग्स. त्यावेळेला हा रजोगुण आहे ना तो वृद्धिंगत होतो. त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला ज्या वेळेला अंधार पडतो हे सगळं सिरकार्डियन रिदममुळे होतं. तर ते त्यावेळेला बॉडी टर्न ऑफ करते, बॉडीला रेस्ट घ्यायला झोप येते आणि त्याच वेळेला भूक लागते. भूक आणखी झोप एकदमच होते माणसाला. तर ते तमोगुणाच्या प्रादुर्भावामुळे म्हणजे जास्ती झाल्यामुळे होतं. तर आता रजोगुण आणि तमोगुण हे एकमेकांच्या पॅरललच जात असतात. म्हणजे जसजसा तुम्ही जास्तीत जास्त काम करता जास्ती तसा तुमचा तमोगुण पण ऍक्च्युली वाढत असतो. ज्यावेळी तुम्ही खूप दमून तुमचा रजोगुण खाली गेल्याबरोबर तुम्हाला एकदम अंगावरती झोप येते, बिपिते वगैरे, भूक लागलं तर स्पेशली. तर ज्या वेळेला माणूस खूप दमतो, स्ट्रेसमध्ये असतो, रजोगुण जो आहे ना तो सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम वरती काम करतो आणि तमोगुण पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम वरती काम करतो. ते अपोजिंग टू इच अदर आहेत बॉडीमध्ये. तर त्यांना सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम जी म्हणतात आणि त्या 2 ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम्स आहेत. आणि त्या ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम्स आतली सगळी फंक्शन्स गव्हर्न करण्याचं काम करतं. सगळी फंक्शन ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीममध्ये करतात. 2 प्रकारच्या नर्वस सिस्टीम आहेत. एक सोमॅटिक नर्वस सिस्टीम म्हणजे सेन्सरी मोटर म्हणतात की ज्यांनी मसल सेन्सेशन्स आणि मसल्स, आणि दुसरी ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम की जे सगळे डायजेशन, हार्ट, प्रत्येक पार्टमध्ये आपल्या ते गेलेले असतात. तर जे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमचे 2 प्रकार आहेत. एक सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक. त्या सगळ्या एकमेकांच्या अपोजिट आहेत. ज्या वेळेला तुम्ही आता आपण सकाळी उठून कामाला लागतो तेव्हा आपली सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम स्टिम्युलेट होते, हार्ट रेट वाढतो. ज्या वेळेला ती सर्वात आपल्याला दिसते कधी माहिती आहे का, फ्राईट, फाईट अँड फ्लाईट रिस्पॉन्स म्हणतात. म्हणजे ज्या वेळेला एकदम आपल्याला भीती वाटते त्यावेळेला वी कॅन आयदर फाईट ऑर फ्लाय ऑर रन अवे. सो ऍक्च्युली स्ट्रेस म्हणजे क्रॉनिक फिअर इज स्ट्रेस. सारखी फिअर असते की माझा जॉब जाईल का,
मला अमुक तो काय आता जॉबवरती गेला तर सगळीकडे हे नीट करायला पाहिजे, ते नीट करायला पाहिजे, भीती असते कंटिन्युअसली. तर ती भीती फिअर इज द मोस्ट डॉमिनंट इमोशन इन द वर्ल्ड, मोस्ट डिस्ट्रक्टिव्ह पण आहे. हा, म्हणजे तुम्ही दॅट्स वाय द होल स्टॉक मार्केट डिपेंड्स अपॉन द फिअर अँड ग्रीड बेसिकली. सो वी हॅव टू हॅव ऑल आवर इमोशन्स अंडर आवर ओन कंट्रोल. म्हणजे फिअर ही आपल्या हातात पाहिजे. सगळ्या 5 निगेटिव्ह इमोशन्स आहेत बेसिकली. 6 आहेत, 6 षड रिपू आहेत. फिअर, अँझायटी, वरी, रेस्टलेसनेस सिंड्रोम मी कॅटेगराईज केलेले. तर फिअर हा मेन एक आहे. त्यानंतर सॅडनेस, त्यानंतर अँगर इज वन ऑफ द मेजर थिंग्स. अँगर सगळ्या गोष्टीमध्ये येऊ शकतो, फिअरमध्ये येतो, सॅडनेसमध्ये येतो. त्यानंतर बाकीचे ते जेलसी, हेट्रेड, ग्रीड हे या इतर गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. पण ह्या सगळ्या नेगेटिव्ह इमोशन्सवरती जेव्हा आपण लक्षात घेतो की आपल्याला ह्या कशामुळे झाली, का आपल्याला स्ट्रेस होतोय, त्याच्या बॉटमला तुम्ही गेलात आणि तो जर तुम्ही निगेट केला तर यू विल फंक्शन मच बेटर, यू विल बिकम मोर प्रोडक्टिव्ह. आणखीन more than that, your control on your hunger discipline also you will be able to maintain better. हे सगळ्या इंटिग्रेटेड आहेत गोष्टी. स्लीप, पहिले झोपलेलं नसेल तर हे होणार. झोप व्यवस्थित झाली पाहिजे, पाणी व्यवस्थित प्यायला पाहिजे, फूड बरोबर खाल्लं पाहिजे, एक्सरसाइज बरोबर केला पाहिजे, आणखीन माइंड कंट्रोल व्यवस्थित पाहिजे. मग तो माणसाला देर इज नथिंग 90 इयरचे झाला ना तरी तुम्ही मॅरेथॉन धावू शकता. नाहीस. म्हणजे आता तुम्ही हे स्वतःवर एक्सपेरिमेंट करून एक हळूहळू तुम्हाला एक होलिस्टिक सिस्टम तयार होताना दिसत होती स्वास्थ्यासाठी. आता ती स्वतःवर तुम्ही काम करता करता डेव्हलप केली, पण आता त्याच्यातनं तुमची नवीन कंपनी तुम्ही स्थापन केली आहे आणि त्याच्याद्वारे तुम्ही इतरांना सुद्धा मदत करता. तर हा प्रवास कसा झाला? राहुल, ही नवीन कंपनी नाही आहे. ही मला कॉन्सेप्ट ज्या वेळेला मला आला 2007 मध्ये मला कॉन्सेप्ट आला की हे एक्झॅक्टली कसं करता येईल. तर 2007 मध्ये मी कंपनी काढली. तिचं नाव ठेवलं योगिक वे इनकॉर्पोरेटेड, मिशिगन बेस्ड कंपनी. इतका जगात स्थित्यंतरं झाली आहेत की गावातले लोक शहरात गेले, ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम्स वाढल्या, फूड डिस्ट्रीब्युशन सिस्टीम्स वाढल्या, फूड इंडस्ट्री चेंज झाली. त्यानंतर पूर्वी जे लोक करत होते जी कामं ती नाही कंप्लीट नाहीशी होऊन आता कंप्लीट आपण दुसरी गोष्ट करतो. हे सगळी जी गोष्ट 50 वर्षात गेल्या 50 वर्षात झाल्या, त्याच्या अगोदर जी 50 वर्षात म्हणजे एकंदर 100 वर्षामध्ये जगामध्ये जो फरक पडला ना ह्युमॅनिटीमध्ये, तो फरक आजपर्यंत कधीच पडला नव्हता. आणि हे जे सगळे प्रॉब्लेम्स आहेत ना, मला तरी असं वाटतं की हे नॉट नेसेसरली डेव्हलप्ड नेशन्समध्येच आहेत. हे म्हणजे डेव्हलप्ड इकॉनॉमीजमध्येच आहेत. इवन ज्या ऑलरेडी आता म्हणजे भारत, चायना किंवा इतर देश जे डेव्हलपिंग नेशन्स आहेत तिथं सुद्धा हे स्ट्रेस आणि ओबेसिटी आणि डायबिटीज हे प्रचंड मोठ्या प्रमाणात हे प्रॉब्लेम्स आहेत, वाढले. ऍक्च्युली राहुल, हे 100 वर्षापूर्वी चालू झालं. आपल्याला वाटतं आता झालं. 100 वर्षापूर्वी आपलं जग बदलायला लागलं होतं. 1900 शतकात ज्या वेळेला रेल्वे आल्या, त्यानंतर मशिनरी आली, इलेक्ट्रिसिटी आली. पहिल्यांदा इलेक्ट्रिसिटी इंडियात आल्यावर पहिली गोष्ट कुठली आली माहितीये का? चक्की पिसण्याची. त्याच्या अगोदर सगळा आटा प्रत्येक गावागावात चुक 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 करून चक्क्या चालू झाल्या. त्याच्या अगोदर पर्यंत दॅट वॉज द फर्स्ट थिंग इलेक्ट्रिसिटी आल्यावर लोकांनी केली, मशीन. म्हणजे दळायची जरूर नाही. मग ते बारीक तुम्हाला इतका बारीक पाहिजे तितका बारीक काढून देतो. त्याच्यामुळे संबंध फूड बदललं. त्यानंतर फूड इंडस्ट्री निर्माण झाली, सगळी प्रोसेसिंग, रेफ्रिजरेटर्स आले. पूर्वी काय असं जेवण 4-4 दिवस टिकवत नव्हतं. आणखीन जर आपले गोडाचे पदार्थ पण आपण फक्त दिवाळीच्या वेळेला करत होतो, वर्षभर देवाचे काय पद्धत नव्हती. सगळे पदार्थ पॅन्ट्रीमध्ये ठेवायचे आणि खायचे. रोज जेवण केलं ते खायचं, संपलं की विचारून अंधार पडायच्या आत सगळं करायचं, कारण इलेक्ट्रिसिटी नव्हती. आता इलेक्ट्रिसिटी आल्यामुळे माणसाने दिवस कधी संपला आणि रात्र कधी सुरू झाली ते लोकांना कळतच नाही. म्हणजे ते त्यामुळे हॉर्मोन्स मध्ये किती परिणाम झाला. हे सगळे म्हणजे तुम्ही सांगता तसं हे बऱ्या प्रमाणात हे सगळे लाईफस्टाईल डिझिजेस आहेत. म्हणजे तुमची लाईफस्टाईलच एवढी चेंज झाली आहे मागच्या 50-100 वर्षात आधुनिकीकरणामुळे, आणि त्याच्यामुळे हे बाकीचे ऍडव्हर्स इफेक्ट्स तुम्हाला दिसतात. बरोबर. तर आता आपण ना थोडंसं काय काय करू शकतो. आजकालचा जो डिजिटल नागरिक आहे तो एवढ्या फास्ट जगामध्ये
त्याच्याकडे वेळ कमी आहे, जॉब आहे, नवरा बायको दोघं नोकऱ्या करतायत, मुलं शाळेमध्ये जातात आणि प्रत्येकाकडे वेळ कमी आहे. मग अशा ह्या फास्ट डिजिटल आयुष्यामध्ये ह्या बेसिक गोष्टींची काळजी घेण्यासाठी मनुष्याने काय करायला पाहिजे? सोपी गोष्ट आहे. व्हॉट नीड्स टू बी डन ते आधी माहिती पाहिजे, मग देन हाऊ कॅन यू डू. तुम्हाला काय पाहिजे ते? म्हणजे नाही, आपण लाईफस्टाईल चेंज केल्यानंतर हे बरं होईल म्हणतो, राईट? पण लाईफस्टाईल मध्ये एक्झॅक्टली काय करायला पाहिजे ते ठरवायला पाहिजे ना. कुठे कसं काय कुठे बदलायला पाहिजे, आपलं काय चुकतंय आधी ते आपल्याला कळायला पाहिजे, राईट? ते कळायला सेल्फ अनालिसिस करू शकतो माणूस, किंवा यू हॅव गॉट टू गेट समबडी अ गाईड हू विल टेल यू दॅट तुझं हे चुकतंय राहुल, तू हे बरोबर करत नाही. आणि ते करण्यासाठी त्या माणसाला तुझ्याबरोबर कित्येक तास खर्च करायला पाहिजेत. ते कोणाकडे वेळच नाही. आता डॉक्टरकडे तेवढा वेळ नसतो, 5 मिनिट असतात, पुढे नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट, काय होतंय, अमुक झालं, घे गोळी, पुढे चाल. हे सगळं म्हणजे मग ते असं शॉर्ट टर्म फिक्स करतो आपण, लॉंग टर्म फिक्सच नाही याला. मग त्याला पहिल्यांदा अनालाइज करायला पाहिजे कोणीतरी, की राहुल तू इतक्या वाजता झोपतो, इतक्या वाजता उठतो, त्यानंतर तुला असं बऱ्याच गोष्टी दिवसातल्या आपल्याला अनालाइज करायला लागतील. आणखीन मग ठरवायला लागेल की थोडी काय बदल करता येईल. कारण एकदम बदल करून आमूलाग्र बदल करून वर्क होत नाही. एकदम डाएट चेंज करणे 95% ऑफ द पीपल कॅनॉट डू दॅट. सो अनलेस इट इज हळूहळू माणसामध्ये बदल करून, त्याच्या मनात बदल करून, त्याची सवयी बदलल्या की त्याला जर आता नवीनच माणूस बनवला तरच शक्य. मन रिफॉर्म करायला पाहिजे, आणखीन बॉडी रिफॉर्म करायला पाहिजे. तर मन मी म्हणतो इज अ कॉम्प्युटर विच ड्राइव्स दिस बॉडी. ब्रेन इज अ कॉम्प्युटर. सो यू हॅव टू चेंज द सॉफ्टवेअर मध्ये थोडंसं पॅच करायला पाहिजे. पण तोही तुम्ही म्हणताय की तो म्हणजे एकदम ती हळूहळू ग्रॅज्युअली व्हायला पाहिजे. ते तुम्ही सडन ॲब्रप्ट चेंज केला तर ते बॅकफायर होऊ शकतं. मेजॉरिटी ऑफ द पीपल त्यांना शक्य नाही, अडॅप्टच नाही करू शकत. व्हेरी डिफिकल्ट अनलेस द पर्सन हॅज गॉन थ्रू द कम्प्लीट क्रायसिस मध्ये गेलेला असेल ना माणूस, तर शक्य. म्हणजे इव्हन कॅन्सर पण सारखे जे रोग आहेत ते पण हे मेटाबॉलिक सिंड्रोम मध्ये जास्ती आहेत. तुम्हाला माहिती आहे का की मेटाबॉलिक सिंड्रोमने इम्युन सिस्टीम खलास होऊन जाते. इम्युन सिस्टीम ही सर्वात मेजर सिस्टीम आहे आपल्या बॉडीतली. जसं मी म्हणतो बायोकेमिस्ट्री आणि लोकोमोटर सिस्टीम मेजर सिस्टीम आहेत, तर बायोकेमिस्ट्रीमध्ये सर्वात मोठी सिस्टीम कुठली असेल तर इम्युन सिस्टीम. आपली इम्युन सिस्टीम जोपर्यंत आपली व्यवस्थित चालते तोपर्यंतच माणूस जिवंत राहू शकतो. नाहीतर 15 दिवसात तो खलास होऊन जाईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल इम्युन सिस्टीमवरती अटॅक करणारे जे डिसीज आहेत, डेंग्यू वगैरे सारखे, त्याच्यामुळे परमनंट डॅमेज होऊन जातो माणसावरती. कारण ती इम्युन सिस्टीम जी असते, म्हणजे COVID-19 फॉर एक्झाम्पल, तर इम्युन सिस्टीम इज सो इम्पॉर्टंट फॉर कॅन्सर. Every day in every human being there is some cancer cells are already created, but our immune system recognizes it immediately की अरे आपली ही सेल नाहीये, आपल्या बॉडीची सेल नाही, डेड करून टाकते. म्हणजे नॉर्मल बॉडीमध्ये कॅन्सर सेल येत राहतात आणि thousands of cancer cells are produced every day in the body. So fundamentally कॅन्सरला पण इम्युन सिस्टीम इज रिस्पॉन्सिबल. अँड इफ इम्युन सिस्टीम जी फंक्शन नाही होत, ही सगळ्या लाईफस्टाईलमुळेच फंक्शन नाही होत. मेटाबॉलिक तुमचे जे मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणजे हे थिंग्स आहेत, ह्या वरून दिसतात फक्त आपल्याला, की शुगर वाढली आहे, ब्लड प्रेशर वाढलंय, कोलेस्ट्रॉल वाढलाय, तो डिसीज नाही आहे. त्याच्या खालून ज्याच्यामुळे ते झालंय, बॉडी दाखवते की हे झालंय, पण ते नुसतं झालेलं असतं, ते नुसतं लॅबोरेटरी आपल्याला सांगते की हे बघ हे झालेलं आहे, काहीतरी खाली रॉंग आहे. ते खाली काय जे रॉंग आहे ते बरं करायला पाहिजे, आणि ते सेल लेवलवरती आहे. आता ड्रग्स काय करतात, फॉर एक्झाम्पल डायबिटीज सगळ्यांना माहिती आहे की इट इज टाईप 2 डायबिटीज इज कॉज्ड बाय द इन्सुलिन रेझिस्टन्स. म्हणजे जो सेल्सचा सरफेस आहे, त्या सेल्सच्या सरफेसवरून इन्सुलिन वर्क नाही करत बरोबर, आणखी तिथे प्रॉब्लेम होतो. ग्लुकोज आत जाऊ शकत नाही, त्यामुळे ग्लुकोजची लेवल बॉडी वाढवते, कारण ते आत जातच नाही म्हणून. सो वी नीड टू डू इज टॅकल द फंडामेंटल प्रॉब्लेम, की ते सेल सरफेसवरती क्लीन केलं पाहिजे. गोळी देऊन इन्सुलिन वाढवण्याचं, आपल्या बीटा सेल्सला फटके मारून, तर म्हणजे जो दमलेला गाढव असतो ना त्याला फटके मारला तर तो एका पर्टिक्युलर अमाऊंटच तो धावणार ना. तसं आहे ते. मग शेवटी ज्यावेळी गाढव खाली बसतो त्यावेळेला मग तुम्हाला कम्प्लीट फुल फ्लेज डायबिटीज होतो, की काहीच करू शकत नाही, इन्सुलिनच घ्यायला लागतं किंवा खूपच प्रॉब्लेम होतो. तर ते जे सेल सरफेसवरती हे करण्याचं कुठलंही ड्रग नाही आजपर्यंत,
ते बरं करण्याचं. त्याचं एकच उत्तर आहे लाईफस्टाईल चेंज. त्याचं एकच उत्तर आहे की तुमचे जर सेल्स नीट करायचे असतील तर तुम्हाला स्वतःची लाईफस्टाईल चेंज करायला लागेल. आणि ते करायचं असेल तर आधी मन तयार करायला लागेल की हे मला करायचं आहे. की आणखीन मग ते मन कसं तयार करायचं ते पण सिस्टमॅटिकली करायला लागेल. त्यामुळे आधी मन नीट केलं पाहिजे, मग झोप व्यवस्थित घेतली पाहिजे, मग पाणी व्यवस्थित प्यायलं पाहिजे, नंतर तुम्ही डाएट केलं पाहिजे व्यवस्थित आणि एक्सरसाइज केला पाहिजे. तर आमची जी सिस्टीम आहे ना, जी मी सांगितलं की 2007 मध्ये मी योगिक वे इनकॉर्पोरेटेड नावाची जी कंपनी काढली, टेक्सासमध्ये जेव्हा घेऊन आलो मी ती 1.5 वर्षापूर्वी, त्यावेळेला त्याचं नाव बदललं आणि केलं रिज्युव्हेनेटिव्ह हेल्थ सोल्युशन. कारण इट इज बेसिकली यू आर ट्राईंग टू रिज्युव्हेनेट युअर. आणि त्याच्यात 5 जे पिलर्स आहेत त्याच्यात एक्सरसाइजचा पार्ट मी लास्ट सांगितला बघा. पहिल्यांदा झोपायच्या आधी मेडिटेशन केलं पाहिजे की झोपेमध्ये तुमचं रिकव्हरी होते. तुमचे सगळे टिश्यूज जे फॉर्म होतात, रिफॉर्म होतात, ते झोपेत होतात. दिवसा माणूस डिस्ट्रॉय करतो सेल्स, बॉडी डिसरिपेअरमध्ये जाते, म्हणजे झीज होते दिवसा. रात्री झोपेत सगळी झीज भरून निघते. तर ज्या वेळेला आपण झोपतो त्यावेळेला आपण सरेंडर करून कंप्लीट झोपायला पाहिजे. त्याचं मन तयार करून अर्धा तास अगोदर गाढ झोपू शकतो की आपल्याला वरी कमी होतात. आणि हे आपण प्रूव्ह करू शकतो की तसं झालं बाय अनालायझिंग द ड्रीम्स यू आर गेटिंग. सो सकाळी उठल्याबरोबर जर तुम्ही जर अनालाइज केलं की मला स्ट्रेसफुल ड्रीम आला का, काय ड्रीम आला मला, तर ते काय जे ड्रीम जे आलं त्याच्यात मी ट्रॅप्ड होतो का, मी सॅड होतो का, मी काय होतो, ते जर तुम्ही अनालाइज करायला लागला तर तुम्ही सांगू शकाल की मला डीप स्लीप लागली होती का नव्हती. तर अशा तऱ्हेने राहुल मी ज्या वेळेला हायरार्कियल सिस्टीम केली की नाही, आणि मग एक्सरसाइजला मी शेवटी ठेवलं सर्वात. तर एक्सरसाइज इज व्हेरी इम्पॉर्टंट. सगळं करून जरी तुम्ही एक्सरसाइज नाही केला तरी ते काम पूर्ण नाही होणार. तर लोक काय करतात, आधी एक्सरसाइज सुरू करतात. ह्या गोष्टी करायच्या अगोदर एक्सरसाइज तुम्ही केला तर दॅट विल बी डेट्रिमेंटल टू यू, कारण यू आर नॉट रेडी फॉर एक्सरसाइज. ते कुठल्या त्या सिक्वेन्स मध्ये करायचं हे पण फार महत्त्वाचं, ते पण महत्वाचं आहे. तुम्ही आधी मेडिटेशन केलं पाहिजे, मन शांत केलं पाहिजे, मन शांत करून झोपलं पाहिजे. मन शांत करून झोपल्यावर डीप स्लीप, आणि जर तुम्हाला डीप स्नोरिंग असेल तर तुम्ही सीपॅप मशीन वापरून झोपायला पाहिजे. आणखीन त्यानंतर डीप स्लीप झाल्यानंतर तुम्ही हायड्रेशन व्यवस्थित केलं पाहिजे, डाएट मग व्यवस्थित केलं पाहिजे. आणखीन ते झाल्यानंतर तुम्ही एक्सरसाइजला सुरुवात करायला पाहिजे. आणि एक्सरसाइज त्यामुळे नुसतं मी 10,000 स्टेप धावतो, चालतो रोज, सगळ्यांचे गुडघे गेलेले आहेत. जे माझे मित्र 10,000 स्टेप धावत होते त्या सगळ्यांचे रिप्लेसमेंट झाल्या, कारण त्यांनी बाकीच्या गोष्टींकडे लक्ष नाही दिलं विशेष. नुसतं 10,000 स्टेप चालून काही उपयोग होणार नाही. ऑस्टिओआर्थरायटिस होऊन नीज खराब होतील. इनफॅक्ट मी म्हणतो की रिकवर कम्प्लीट झाल्याशिवाय तुम्ही पुढचंच हे नाही करता का मग एक्सरसाइज. तर एक्सरसाइजमध्ये मी एक सिस्टीम डेव्हलप केली. आय डेव्हलप्ड द सिस्टीम वॉचिंग द बेबीज, बिकॉज आय वॉज अ पेडियाट्रिशियन. मी चिल्ड्रन स्पेशालिस्ट होतो. आणखी नंतर पिडियाट्रिक एनेस्थेसिओलॉजिस्ट झालो. आणखीन माझं बायोलॉजी खूप चांगलं होतं, त्यामुळे इव्होल्युशन मी पूर्ण थरली मला माहिती आहे की हा माणूस कसा निर्माण झाला. तेव्हा मी विचार केला की जर आपला प्रॉब्लेम काय झालेला आहे, एक्सरसाइज आपण कशासाठी करतो की आपल्याला सर्टन मोशन ॲट सर्टन टाइम आपल्याला करता आली पाहिजे, एवढ्यासाठी आपण एक्सरसाइज करतो. की मला बाबा सगळं व्यवस्थित, मी 90 वर्षाचा झालो तरी मला सगळं काय उचलायचं असेल ते मी यंग माणसासारखं काम करता आलं पाहिजे मला मी मरेपर्यंत. त्यानंतर जे काय आपल्याला गोष्टी आपण पूर्वी करत होतो त्या सगळ्या आपण जन्मभर करत राहिलं पाहिजे. ज्या आपल्या गोष्टी आपण लूज केलेल्या आहेत पूर्वी त्या रिगेन करायच्या. दॅट इज अवर फर्स्ट थिंग. आता फॉर एक्झाम्पल चिल्ड्रन कॅन सिट क्रॉस लेगेड. आता किती लोक खाली मांडी घालून बसू शकतात किंवा वज्रासनात बसू शकतात. तर योगासनं जेव्हा माणसं लोक करतात तेव्हा म्हणतो मी योगासनं करतो. मी म्हटलं तुला शौचासनात बसता येतं का? नाही येत. मी योगासन रेग्युलरली करतो पण मला स्क्वॉट नाही करता येत. काय योगासनं करतो? आसन म्हणजे काय? आसन या शब्दाचा अर्थ स्थिरम सुखम आसनम. तुम्ही आसनामध्ये तुम्ही स्थिर आणि सुखाने बसू शकता, ते आसन आहे, राईट. तर किती पद्धतीने माणूस बसू शकतो. एक सुखासनात बसू शकतो, वज्रासनात बसू शकतो, सिद्धासनात बसू शकतो आणि शौचासनात बसू शकतो. 4 आसनांमध्ये माणूस बसू शकतो. सांगायचं म्हणजे आता तू कुठल्याही डॉक्टरला विचारलं की व्हॉट आर द मेजर व्हायटल ऑर्गन्स, किंवा लिव्हर आहे, किडनी आहे,
हार्ट आहे, लंग्स आहे आणि ब्रेन आहे. हे 5 ऑर्गन्स मेजर व्हायटल ऑर्गन्स आहेत. ॲक्च्युली माझ्या मते फक्त त्याच्याही आत पलीकडे मेजर व्हायटल 2 सिस्टीम्स आहेत फक्त, आणि त्या सिस्टीम्सना सपोर्ट करण्यासाठी हे 5 ऑर्गन निर्माण झालेले आहेत. ते 2 सिस्टीम्स आहेत मेटाबॉलिक सिस्टीम अँड सेकंड सिस्टीम इज द लोकोमोटर सिस्टीम. ज्या वेळेला लाईफ निर्माण झालं पहिल्यांदा त्यावेळेला 2च. लाईफ म्हणजे काय आहे बेसिकली एक बंच ऑफ मॉलिक्युल्स. यू आर जस्ट अ बंच ऑफ मॉलिक्युल्स हेल्ड टुगेदर बाय प्राण. जो प्राण तुझ्या ह्या मॉलिक्युल्स म्हणून फिरतोयस म्हणून तू राहुल आहेस, राईट. तर ज्या वेळेला लाईफ निर्माण झालं पहिल्यांदा त्यावेळेला फक्त बायोकेमिस्ट्री निर्माण झाली. म्हणजे आणि बायोकेमिस्ट्रीचं फंक्शन 2च फंक्शन्स आहेत. एक तर सूर्याची एनर्जी घ्यायची आणि बर्न करायची, आणि दुसरं फंक्शन आहे स्वतःचीच बॉडी तयार करायची. ही 2 टिश्यू बिल्डिंग आणखीन एनर्जी युटिलायझेशन, ही 2च फंक्शन्स आहेत बेसिकली, राईट. पहिल्यांदा प्लांट्स होते तेव्हा ॲनिमल्स पण नव्हते. तर ते प्लांट कॅन डू दीज थिंग्स बट प्लांट कॅनॉट गो फ्रॉम वन प्लेस टू अनदर. ज्या वेळेला ॲनिमल किंगडम निर्माण झाला तेव्हा दुसरी सिस्टीम निर्माण झाली, त्याला मी लोकोमोटर सिस्टीम म्हणतो. गोईंग फ्रॉम वन प्लेस टू अनदर. म्हणजे बायोकेमिस्ट्रीनी सूर्याची एनर्जी घ्यायची, आणखीन ती वापरायची, आणखीन टिश्यू बिल्ड करायचा, आणखीन एका प्लेसपासून दुसरीकडे जायला सुरुवात केल्यावर ती एनर्जी वी स्टार्टेड कन्वर्टिंग इन टू मेकॅनिकल एनर्जी अँड इलेक्ट्रिकल एनर्जी. सो इलेक्ट्रिकल एनर्जी इज फॉर गव्हर्निंग इट. फॉर दिस कम्प्युटर वर्क्स ऑन द इलेक्ट्रिसिटी. सो द नर्वस सिस्टीम इज अ कम्प्युटर. सो आपण या जगात जन्म घेतला तो हालण्यासाठी घेतला, काहीतरी करण्यासाठी हाताने वगैरे. आणखीन त्याच्या मागे म्हणजे ब्रेन आहे. पण ह्या ज्या 2 सिस्टीम आहे त्यांना सपोर्ट करण्यासाठी बाकी सगळे सिस्टीम निर्माण झाले. की मला मसल आहे, मग मला मसल लागतो, मग मसलला ऑक्सिजन लागतो म्हणून हार्ट निर्माण झालं, ब्लड निर्माण झालं. त्यानंतर ते सगळं ह्याच्यासाठी लिव्हर निर्माण झाली बायोकेमिस्ट्रीसाठीला सपोर्ट करण्यासाठी. किडनी सो ही 5 सगळे ऑर्गन्स आहेत हे त्या बेसिक सिस्टीम ला सपोर्ट करण्यासाठी निर्माण झाली. तर तुमचं जर हार्ट जर तुम्हाला चांगलं करायचं असेल तर तुम्हाला ती बेसिक सिस्टीम स्ट्रॉंग करायला पाहिजे. मग ते हार्ट आपोआप त्यांना ॲडॅप्ट करेल की तुम्हाला अच्छा इथे ऑक्सिजन जास्ती लागतोय, होय, मग जास्ती पुरवतो इकडून. हे मी ट्रेन करतो हार्टला. यू नीड टू do 3 kinds of exercises only: strength, stamina, suppleness. म्हणजे त्याचे दुसरे शब्द आहेत स्ट्रेंथ, फ्लेक्झिबिलिटी, आणखीन एन्ड्युरन्स. स्टॅमिना म्हणजे एन्ड्युरन्स, फ्लेक्झिबिलिटी म्हणजे सपलनेस, आणखीन स्ट्रेंथ म्हणजे स्ट्रेंथ बेसिकली. सो ह्याच्यामध्ये काय झालं, ह्याच्यातही लोकांनी चिक्कार पैसे मिळवण्याचा प्रयत्न केला की जिम्स निघाल्या, त्यानंतर हे ऐसा एक्सरसाइज करो म्हणजे ते वजन उचला वगैरे. पण ऍक्च्युली तू बघितलंस तर कुठलाही घोडा कुठलंही वजन हे करत नाही, उचलत नाही, काही करत नाही. तो नुसता धावतो आणि स्ट्रॉंग होतो बस. बाकी काही तो उठा बशा नाही काढत, काही करत नाही. सो आय थॉट दॅट इफ वी हॅव टू get strength back, if you want to get flexibility back, if you want to get endurance back, we have got to go back and we have got to look at the children. What we did before, we stopped doing it, we do it again now. So I devised a system of exercise in which we mimic the babies even before birth. We adopt that position before birth, fetal position. मग नंतर बेबी काय करते ते सगळे आम्ही फॉलो करतो आणि वी डू अ रिपिटेटिव्ह मोशन. तर आता मी तुला सांगतो चिल्ड्रेन कसे स्ट्रॉंग होतात माहिती आहे का. अगेन अँड अगेन तेच करतात. ते एकदा पाय झाडायला लागले की ते दिवसभर आपलं पायच झाडत बसते बेबी. त्यानंतर हे इकडे बघ तिकडे बघ, इकडे बघ तिकडे बघ, इकडे बघ तिकडे बघ, होल डे करते. त्यावेळेला बेबी स्ट्रॉंग होते. सो तेच करायचं ना. We do the same things and they will become strong. That's what I started few years ago when I invented this system. I don't believe in any machines. You have to become friendly with the floor. Furniture also is wrong. Man was only born with the ground. That's all. So sitting on a furniture, putting a child on a furniture and putting the shoes on the baby is the first abnormal things we do. And म्हणजे रांगायचं, 4 पायावरती चालायचं, म्हणजे ॲनिमल्स कसे करतात ते तसे लोक करतात. दे बिकम स्ट्रॉंग. ऑल दीज मसल्स वी हॅव इनहेरिटेड
वी हॅव अडॉप्टेड टू यूज दिस वे. म्हणून ते योगामध्ये इरेक्ट स्पाईनला खूप महत्व आहे. स्पाईन हॅज टू बी इरेक्ट, स्पाईन हॅज टू बी इरेक्ट. यू हॅव टू सिट स्ट्रेट, यू हॅव टू सिट स्ट्रेट. सो ते प्रत्येक बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत आपल्या योगामधल्या ते खूप विचार करून त्यांनी केलेले आहे. आता फॉर एक्झाम्पल तुला सांगतो, आपले पूर्वीचे लोक पण जे जमिनीवर बसून सगळे जेवत होते, सगळं काय त्यांना काय खुर्च्या परवडत नाही म्हणून नाही, सिम्पली बिकॉज त्यांची सुखासीन वृत्ती नव्हती. हे पाश्चात्यांनी एवढी सुखासीन वृत्ती आणली की ती संडासला पण खुर्चीवर. अरे काय अर्थ आहे का त्याला? आणि तिकडे ते करतात तर आपले लोक पण तेच कर्म. मी म्हणतो की चांगल्या चांगल्या गोष्टी सोडून द्या आपल्या, आणखीन हे काय सुरू केलं. आपली जर नॅचरल जी आपली ॲबिलिटी आहे ती तुम्ही लूज केली तर तुमची मसल, आपल्या बॉडीचं एकच फंक्शन आहे, एक प्रिन्सिपल आहे बघा, यूज इट और लूज इट, आहे की नाही? बरोबर. सो इफ यू डोंट यूज समथिंग, गॉन, गेलं. मग नी रिप्लेसमेंट करून घ्या किंवा हिप रिप्लेसमेंट करा. सॉरी, हे एक्सरसाइजचं पार्ट मी जी सिस्टीम काढली आहे त्याच्यात एक लेंग्दन अँड स्ट्रेंग्दन म्हणून एक मी प्रकार काढला. तर लेंग्दन अँड स्ट्रेंग्दन टेक्निक म्हणजे काय की जर तुम्हाला एखादा मसल स्ट्रॉंग करायचा असेल तर तो कॉन्ट्रॅक्टेड पोझिशनमध्ये स्ट्रॉंग नका करू. तर आम्ही प्रत्येक मसल आम्ही लेंग्दन अँड स्ट्रेंग्दननी स्ट्रॉंग करतो. तुम्ही जर लॉंग इनफ मसल नसेल तर त्याचा टेंडन त्याचा जो असतो तो जॉईंटच्या जवळ इन्सर्टेड असतो, तो पूल निर्माण करतो तिथे. आणि पूल निर्माण केला की तिथे जर शॉर्ट असेल मसल आणि तो स्ट्रॉंग केला तुम्ही खूप, तर तो तिथे पूल निर्माण करतो आणि तिथून आर्थरायटिस निर्माण होतो. सो आर्थरायटिसची सुरुवात तशी होते की युअर मसल इज नॉट लॉंग इनफ. ही जी काय तुम्ही स्वतःवर एक्सपेरिमेंट करून सिस्टम डेव्हलप केली आहे, ही इतरांना जर हवी असेल तर मग त्याच्यासाठी काय तुम्ही कन्सल्टिंग वगैरे सर्व्हिसेस आहेत का तुमच्या? हो, त्याच्यासाठी आम्ही ती कंपनी तयार केली सो दॅट वी कॅन एक्झॅक्टली क्रिएट द होल सिस्टीम. सो की त्याप्रमाणे लोक ती फॉलो त्यांनी केली की रिझल्ट मिळाला पाहिजे. सो आमची सिस्टीम अशी आहे की ती जर तुम्ही फॉलो केली तर तुम्हाला 100% ऑफ द टाइम्स तुमचं काय जे असेल तुमचा जो गोल असेल तो पूर्ण होईल. आणखीन ते सिद्ध झालेलं आहे की सगळे माझे क्लायंट्स दे हॅव गॉट द रिझल्ट, ईच अँड एव्हरी क्लायंट गॉट द रिझल्ट. हां, त्यामुळे आमच्याकडे येतात ते मेजॉरिटी ऑफ द लोक सगळ्यांना काहीतरी झालेलं आहे म्हणून ते आलेले आहेत. पण खराब ही सिस्टीम वापरण्याचा टाइम इज बिफोर एनिथिंग हॅपन्स. प्रिव्हेन्शन इज बेटर. बट त्यावेळेला आमच्याकडे अजून कोणी असं आलं नाही की बाबा मला प्रिव्हेंट, एक्सेप्ट आमचा 27 वर्षाचा प्रणव आगाशे, हु इज अवर चीफ ऑपरेटिंग ऑफिसर. ही डज ऑल द बॅक एंड ऑफ एव्हरीथिंग. ही इज 27 years old but he is following the whole system really properly. So he is the one, he will when he grows up, he will become a exemplary person too. But currently the clients we have, they all got reversal of their problems. So they all came. काही लोकांना म्हणजे शुगर किंवा बीपी असे पॅरामीटर्स ट्रॅक केले का? ते ह्याच कॅटेगरीतले होते. कोणाला शुगर जास्ती होती, कोणाचं ब्लड प्रेशर हाय होतं, आणखीन कोणाचं ओबेसिटी, वजन कमी करायचं होतं बेसिकली. भरपूर लोकांनी सिस्टम फॉलो केली आहे आणि प्रत्येकाला तुम्ही म्हणताय की चांगला अनुभव आलेला आहे. हां, मी त्यानंतर 2 माणसांची अलर्जी कम्प्लीट बंद झाली. वर्षानुवर्षाची भयंकर सिव्हिअर अलर्जी, फक्त अलर्जीसाठी त्यांनी साइन अप केलं माझ्याकडे, आणखीन कम्प्लीट नाहीशी झाली. ते 72 years माझे क्लायंट आहेत. फर्स्ट क्लायंट ऑफ माइन, ही साइड अप 2 years अगो. ही ज्या वेळेला ते 4 मेडिसिनवरती ब्लड प्रेशरच्या होते, साइन अप केलं त्यावेळेला आणि ज्यावेळी साइन अप केलं तेव्हा ते कॅलिफोर्नियामध्ये मुलीकडे आले होते. दर थोड्या दिवसांनी त्यांना ER मध्ये जायला लागायचं ब्लड प्रेशर वाढलं म्हणून. आणि ज्या वेळेला आले त्यावेळेला त्यांनी माझ्याकडे साइन अप केलं. मी त्यांना सांगितलं गोळ्या नुसतीच कमी होतील तुमच्या. तर त्यांची आता 4 गोळ्यांवरती ते होते. ते बाय द टाइम ही वेंट टू इंडिया 3 गोळ्या बंद झाल्या होत्या, 1 गोळी शिल्लक होती. त्यानंतर 1.5 वर्ष फॉलोइंग अप मी करतोय त्यांना. जळगावमध्ये राहतात ते ही इज ओनली ऑन हाफ ऑफ दॅट टॅबलेट, सिम्पली बिकॉज डॉक्टरला भीती वाटते ती बंद करून टाकण्याची. अच्छा, तर म्हणजे इंडियामधनं पण ही सर्व्हिस घेऊ शकता तुमची? ऑफकोर्स, पूर्ण ऑनलाईन. जगात कुठेही माणूस असू दे तो ही सर्व्हिस तुमची अवेल करू शकतो? पूर्ण ऑनलाईन. ओके. आणि त्याचं मग पेमेंट वगैरे सगळं ऑनलाईनच? सगळं ऑनलाईन. वी साइन अ कॉन्ट्रॅक्ट. आम्ही कॉन्ट्रॅक्ट लोकांना देतो. आम्ही 100% मनी बॅक गॅरंटी देतो.
की जर तुमचे पॅरामीटर आपण ठरवलेले तुमची इम्प्रूव्हमेंट नाही झाली तर 100% मनी बॅक. एका वर्षाचं हे आहे 100% मनी बॅक, कारण वी आर 100% शुअर दॅट इट इज गोइंग टू गेट बेटर. आणखीन त्याचं आम्ही लिहून देतो ते कॉन्ट्रॅक्टमध्ये की 100% मनी बॅक. त्यानंतर आमचं रिलीज फ्रॉम लायबिलिटी असते त्याच्यामध्ये. आणखीन इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणून हे असतं की विल नॉट शेअर इट विथ एनीबडी. साइन अप अँड देन व्हॉट वी डू इज दॅट वी स्टार्ट स्केड्युलिंग कॉल्स विथ देम. पहिल्यांदा आम्ही काही आर्टिकल्स त्यांना वाचायला देतो की त्यांच्या रिलेव्हंट कुठल्या गोष्टी असतील त्या. 5 बेसिक आर्टिकल्स असतात. नंतर दर आठवड्याला 2-3 आर्टिकल्स वाचायला देतो. थोडासा अभ्यास म्हणजे करावा लागतो पार्टला सगळ्यांना. हा, त्यांना माहिती पाहिजे, पडायला पाहिजे की काय, कारण आपल्याला आपण कशासाठी करतोय हे माहिती पाहिजे. बरोबर. सो तर आम्ही काय करतो की हॉस्पिटलमध्ये गेल्यावर आपण कसं रेकॉर्ड पहिल्यांदा मेंटेन करायला सुरुवात करतो. प्रोग्रेस झाला का नाही, प्रोग्रेस काय, हिस्ट्री काय आहे ती आम्ही लिहितो अगोदर. आणखीन नंतर आपला गोल काय आहे ते तो लिहितो. आणखीन त्यानंतर त्या माणसाला काय ॲडवाईस केलेलं आहे ते लिहितो. आणखीन तो कसा कंप्लाय करतोय त्याच्याबद्दल ते आम्ही असं फ्लो चार्ट एक गुगल डॉक केलेलं आहे ते शेअर करतो त्या माणसाबरोबर. त्यानंतर त्याच्याबरोबर कंटिन्युअसली आम्ही कम्युनिकेशनमध्ये राहतो व्हॉट्सॲपने, की आणखीन त्याला डेटा अपलोड करायला सांगतो की ह्या 5 आपल्या गोष्टी मी सांगितल्या ना, त्याचा डेटा तो भरत जातो. आणखीन ज्यावेळी तो आम्हाला भेटतो त्यावेळेला आम्ही तो डेटा आणखीन त्याच्या ॲक्टिव्हिटीज आणि फूड वगैरे त्यांनी जे खाल्लेलं असतं आम्ही कधी कधी त्याला सांगतो की पिक्चर्स अपलोड कर, तू काय खाल्लं असते. तर ते अपलोड केल्यानंतर त्याचा CGMवर काय परिणाम झाला ते आम्ही कोरिलेट करतो आणि त्याला दाखवतो की हे बघ, हे तू हे खाल्लं ते हे झालं, हे खाल्लं ते, किंवा हे इतकं असं थोडंसं इथे थोडंसं बदलायला पाहिजे, थोडं टायमिंग चेंज कर. सो वी डोंट टेल देम टू डू टू मच. हे थोडंसं चेंज कर, हे थोडंसं चेंज कर, हे थोडंसं चेंज कर. आणि असं केलं ना की एका महिन्यामध्ये त्याचं सगळं बरं व्हायला लागतं. वजन कमी होतं. आणखीन मग सक्सेस बिल्ड्स ऑन सक्सेस. येस. आणि ते तुम्ही ते जे हळूहळू चेंज करतात ना, आय थिंक ते फार क्रिटिकल आहे या सिस्टीममध्ये. कारण आपण काय होतं की आपले एवढं वर्षानुवर्ष डिकेट्सचा जो सिस्टीम तुमच्या इंटरनल सिस्टीममध्ये तुम्ही जे काही चुकीचे काय म्हणतात सवयी लावलेल्या असतात त्यामुळे तुम्ही अब्रप्टली चेंज नाही करू शकत. त्याला तुम्ही इन्क्रिमेंटलीच त्याला तुम्ही हळूहळू कमी करून त्याला तुम्ही दुसऱ्या मार्गावर जाऊ शकता. वा, एकदम जबरदस्त. मला म्हणजे जो होलिस्टिक अप्रोच आहे ना डॉक्टर तुमचा ह्या प्रॉब्लेम्सला सॉल्व्ह करण्यासाठी तो फार चांगला वाटतोय. मला काही शंका नाही की तुम्ही पुढे जाऊन भरपूर साऱ्या लोकांना तुमच्या ह्या युनिक होलिस्टिक अप्रोचने मदत करणार आहे, त्यांचे भरपूर सारे हेल्थ प्रॉब्लेमसुद्धा सॉल्व्ह करणार आहेत. सो थँक्यू सो मच फॉर गिविंग युअर टाईम. तर मित्रांनो, हे होते डॉक्टर मोहन आचवल, रिजनरेट हेल्थ सोल्युशनचे. तुम्हाला रिजनरेट हेल्थ सोल्युशनची सगळी माहिती खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेलच. अपेक्षा करतो तुम्हाला आजच्या ह्या गप्पा आवडल्या असतील. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट करून नक्की कळवा. भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोच तर वाजव रे.